कला संगम पुणे सादर करीत आहे गाढवाचं लग्न. गाढवाचं लग्न. कला संगम पुणे सादर करीत आहे कैलासवासी हरिभाऊ वडगावकर लिखित 2 अंकी राष्ट्रपती पदक विजेते वगनाट्य गाढवाचं लग्न. निर्मिती आणि संकलन प्रकाश इनामदार. कटली हरायक आम्ही फुले विस 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 कटली हरायक आम्ही फुले. आज गणपतीवर चवरी डुले हो आज गणपतीवर चवरी डुले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले. लहान मुलं मुली जमुनाची मुकली लहान मुलं मुली जमुनाची मुकली खेळ भातुकलीचा खेळताना नकली खेळ भातुकलीचा खेळताना नकली अकलेच्या चिखलात नेत्र फुले हो अकलेच्या चिखलात नेत्र फुले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले. पठ्ठे बापूराव कवीच्या नावी चिठ्ठी एक लिहून द्यावी पठ्ठे बापूराव कवीच्या नावी चिठ्ठी एक लिहून द्यावी. सवालाची हुंडी पटवा नाही तर मुक्काम उठवा सवालाची हुंडी पटवा नाही तर मुक्काम उठवा. झाडूचा आहेर त्याला निमाले बोले ओ झाडूचा आहेर त्याला निमाले बोले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले. आज गणपतीवर चवरी दुले हो आज गणपतीवर चवरी दुले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले विस कटली हरायक आम्ही फुले. अहो आम्ही फुले अहो आम्ही फुले. राम राम तात्याराव. राम राम बापूराव. वाह गंतर झाला. बरोबर. आता आपल्याला इथं लावायचं गाढवाचं लग्न. गाढवाचं लग्न म्हणून शाहीर पठ्ठे बापूरावांचा पारंपरिक गण झाला. गण झाला. आता गणा मोहर काय लावलंय गणा मोहर काय लावलंय सांगा ना. लाईट लावलाय माईक लावलाय लोक येऊन तुडुंब बसले. आता अजून काय लावायचं म्हणून तर भीती वाटायला लागली. का गाढवाचं लग्न पाहणारी ऐकणारी मंडळी म्हणजे चोखंदळ मंडळी. बरोबर. तवा झटक्यात काहीतरी चांगलं सुरू केलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय हो टीव्ही व्हिडिओ पाहणारी मंडळी हा. जरा माधुरी दीक्षित जुही छावला दिसली की गंमत गंमत वाटती. कुतकुल्या होत्या. आपली झाली टुनटुणची आवला. तरी सुद्धा कळलं नाही. अहो येड्या हो या लोकांना बघायचे सिंहकटी. सिंहकटी. आपली झाली गजकटी. हाती मेरे साथी झालाय. अच्छा म्हणजे तुला गवळण पाहिजे. मला एकट्याला नाही मग सगळ्या पब्लिकला गवळण पाहिजे. नाही पण वेळ रात्रीची आहे. अरे पण रात्रीची वेळ गवळणीची असती. अरे पण. पहाटेची वेळ गवळ्याची असती. दोन्ही वेळा दूध मिळतं पण मिळण्यात फरक असतो बाबा.
पण बाप्या हा. ए बाप्या गवळणीची काळजी करू अरे नको. ती एकटी पब्लिक केवढं जमलंय का मारतो काय तिला? तिचं संरक्षण मी करतो. अच्छा मी होतो किसन देव. तुझा झालाय कंसाचा अवतार. अगं आयो, अरे मग किसन देव कोण? किसन देव मी. हा, त्या यायला तू किसन देव मग? हेड टीबी हॉस्पिटल मधनं आल्यासारखा वाटतोय. आग, 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 आग. अरे तोंडातल्या का मुरली धरलीस का उसाचं चिपाड धरलेस? ये. किसन देव कसा पाहिजे? कसा? दही दूध तूप लोणी चोरून खाणारा. हा. तो पिंपळाच्या पानावरचा बालमुकुंद कसा? कसा आहे? डाव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखणारा. बाप्या मी तात्या मी बाप्या, चोखणार. मी मी किसन चोखणार. बाप. अरे बाप रे, हा मोराचं पीस लावून कोण आला आपल्या दोघांच्या मधीच? हा, मी नंदाचा कान्हा. नंदाचा कान्हा म्हणजे गोपीनाथ. गोपीनाथ विधान सभेला आणि हे हे तमासगिरांच्या गल्लीला हा. आमच्या दोघांच्या मध्ये घुसला. वा. ड्रेस बघ कसा आहे? लाल लाल आहे. हो याचं नाव कृष्ण आहे. बरोबर. म्हणजे हा लाल कृष्ण आहे. लाल का आला आडवानी? हा? आपलं आम्हा दोघांना आडवा वाणी का आला देवा? या जमलेल्या रसिकांना पाहायचंय राधेचं आणि कृष्णाचं नृत्य. बरं. अगो बाई. त्यात ते मावशी आणि पेंद्या कोण तो करतो? करतो. कोण करतं मावशी? पळा. कोण करतं? चिडला पळा. रसिक जन हो, आपल्याला पाहायचंय राधेचं आणि कृष्णाचं नृत्य. आपल्यातली आणि राधेतली अडी मी दूर केलेली आहे. मी माझ्या राधेचं नृत्य कदंबाच्या झाडावर चढून पाहतो. तेवढा वेळात आपणही पाहून घ्या. मुरलीचा वेध घेऊनी झाली गवळण बावरी हो, झाली गवळण बावरी. नको कान्हा नको कान्हा वाजवू बासरी. नको कान्हा वाजवू बासरी. नको कान्हा वाजवू बासरी. काढून खोड्या जमवू नको मज. काढून खोड्या जमवू नको मज. दमल्या गोपी दमले मी पण. दमल्या गोपी दमले मी पण. भान रहित मी क्षणात होता. भान रहित मी क्षणात होता. झाले मी बावरी हो, झाले मी बावरी. नको कान्हा नको कान्हा वाजवू बासरी. नको कान्हा वाजवू बासरी. नको कान्हा वाजवू बासरी. घुसळून लोणी काढता. घुसळून लोणी काढता. मटकावून तू हळूच जाता. मटकावून तू हळूच जाता. पाहता तुला लज्जा येतात. पाहता तुला लज्जा येतात. झाले मी बावरी हो, झाले मी बावरी. नको कान्हा नको कान्हा वाजवू बासरी. नको कान्हा वाजवू बासरी. नको कान्हा वाजवू बासरी. असं काय? तू अशी नाही ऐकणार. कान्हा बजाए बांसुरी और गाने बजाए. मंदिरे की गोपियाँ नाचे ठुमक ठुमक. कान्हा बजाए बांसुरी और गाने बजाए. मंदिरे की गोपियाँ नाचे ठुमक ठुमक. कान्हा बजाए बांसुरी और गाने बजाए. मंदिरे की गोपियाँ नाचे
का हो काय हो? राधा नाचत होती ना? हो नाचत होती की. गेली कुठं राधा? गायब झाली एकदम. तुम्ही बसा इथं झोपा काढत. तो कृष्ण कन्हैया राधेला घेऊन गायब झाला. कृष्णाचा हा नेहमीचा धंदा आहे. काय? राधेला घेऊन गायब व्हायचं आणि गोप लोकांना टिपरे आपटत ठेवून द्यायचं. अरे बापरे. असो पद्धतीप्रमाणे गण झाला. गण झाला. जनामागून गवळण आली, नाचून निघून गेली. मुरलीवाला मोहन राधेला घेऊन निघून गेला. अरे बिन मुरलीचा मोहन. हजर अरे बापरे, तू कशाला आला तात्या? का रे बाबा? कसं तुझं लगीन व्हायचं? अरे पण का? बिन मुरलीचा आहेस ना? बिन तुला मतदानाचा अधिकार नाहीये बाबा. नाही बापूराव, बोला. मुरली आहे, हं. बाहेर काढू? अगं आई ग, लोकनाट्यात कधी मुरली नाही बाहेर काढायची. मग फक्त तिचे स्वर बाहेर काढायचे. अच्छा. लोकांना कळतं मुरली आहे म्हणून. नाही बापूराव, बोला. सध्या मुरली नाही, बर. ढोलकी आणली. हो नमस्कार ढोलकीवाले. अरे यांना ढोलकी वाजवता येते का? ढोलकी वाजवता येते का? महाराष्ट्रात कोणी यांचा हात धरणार नाही ढोलकी वाजवण्यात. यांचा हात कोणी धरणारच नाही. का का? यांच्या हाताला खरूज असेल. काय? नाही खजूर खाऊन वाजवत असतील. हा. बरं झालं तुम्ही ढोलकी आणली. बरोबर. सादर करायची रंगबाजी. हा. रंगबाजी म्हणजे ढोलकीचा ढंग. पाहिजे. काढा बाहेर तुमचा ढंग. काढतो. सुरू. सुरू. ढोलकीवाले घरी अशीच सुरुवात करता का? आई शपथ बायकोला लय त्रास करीत असतील राव. अरे, हे काय टाण 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 टाण. जरा आवळून वाजव, आवळून. हा होऊन द्या जरा खणखणीत. हा. राम राम पाटील. राम राम. राम राम सरपंच. राम राम उपसरपंच. राम राम. काय पाटील, इतके दिवस पत्ता कुठं आहे तुमचा? अहो पंढरपूरला गेलतो बरं. माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला. हा. तुमच्या हातात गावाचा कारभार सुपून. हा. मला एक सांगा, आपल्या या छोट्याशा गावामध्ये काही भांडण तंटा झगडा बखेडा नाही ना? भांडण नाही, तंटा नाही, झगडा नाही, बखेडा नाही. झाला तर डायरेक्ट मर्डर. अगं हिरे ऐक, अगं माझं ऐक. काय ग हिरे, अगं म्या तुझा नवरा आहे का खेळातला भावरा आहे? कारभारी, आजपर्यंत तुम्ही माझी कुठल्या हाऊस मौस पूर्ण केली? कोणची केली नाही सांग बघू. कधी मला लुगडं, असं? कधी मला चोळी, बरं. कधी मला नाटक, कधी मला सिनेमा. काही दाखवलं नाही तुम्ही मला आजपर्यंत. काय म्हणतीस? यांनी तुला अजून काही दाखवलं नाही? काय? नाही नाही, तुम्ही दोघ जण भांडण तंटा काढून चावडी पुढे आलात. हा. पर अगदी पाटलाच्या पुढे येऊन उभे राहिलात. बरोबर. मला एक खुलासा पाहिजे. काय? तू ह्याची कोण, हा तुझा कोण, आणि तुम्ही दोघं एकमेकाची कोण? का हो पाटील? नाकात बोट नाही घालायचं. ओ बाई, नाकात बोट घालायचं नाही. मी घालणारच. लागलं तर बोटात नाक घाला. चुप. ओ बाई, पाटलांचं नाक म्हणजे काय चुनाची डबी वाटली होय? घातलं बोट काढला चुना, घातलं बोट काढला बस चुना. बस बस बस. का? बोट घालू नका जास्त.
डबी मोठी होईल. पत्र्याची डबी आहे काय कळतं का नाही? मला एक सांगा, तुम्ही दोघ जण भांडण तंटा काढून इथं का आलात? मला भांडणाचं कारण सांग, मी तुला न्याय देतो. मला ऐकायचंय हा, मग ऐका. सांगा. मी लग्नाची बाईल याची हा तर नवरा कसा. मी लग्नाची बाईल याची हा तर नवरा कसा. पाच तुम्ही परमेश्वर पारी बसून याला पुसा. बसून याला पुसा. मी लग्नाची बाईल याची हा तर नवरा कसा. मी लग्नाची बाईल याची हा तर नवरा कसा. फक्त हळदीचा डाग लागला गेल्या दिवसापासून. फक्त हळदीचा डाग लागला गेल्या दिवसापासून. लुगडा काही घेऊन सुनला खर्र खोट घ्या पुसून. पाटील खर्र खोट घ्या पुसून. पाटील खर्र खोट. चीडमान अरे गप बसा. चीड काय ग हिरे, काय? आतापर्यंत तुला मी लुगडी घेतली नाही. अजिबात नाही. मग इतके दिवस काय दारे खिडक्या बंद करून बसली होतीस का काय घरात? चल हो मागा, मी विचारतो तिला. विचारा. काय का बायको? बायको त्याची बायको एवढी बॉम्ब करू नकोस. बायको आग लागली तुमच्या बोलण्याला. ती बाई चांगली न्याय मागायला आणि त्या बाईला बायको. चुकून बोललो सरपंच. ती माझी बायको आहे ना. काय म्हणाला? असं तुम्ही म्हणा, मी तुमच्या वाटचं बोललोय. मला काय करायचंय? अरे तिला काय बोलायचं ते मी बोलल, तुम्ही गप बसा. तुम्ही दोघही छुप. मी विचारतो तिला. विचारा. तुझी पहिली तक्रार अशी की आतापर्यंत तुझ्या नवऱ्याने तुला लुगडं घेऊन दिलं नाही, चोळी नाही, कापड नाही, चोपट नाही, काही नाही. काही नाही. काळजी करायची नाही, मी घेऊन देईन. हा? हा? याच्याकडून घेईन आणि तुला देऊन टाकेन. सांड गावामध्ये फिरतो भांड हा रिकाम टेकडा असून. सांड गावामध्ये फिरतो भांड हा रिकाम टेकडा असून. हिकडली गाडी तिकडं कराना घर कसं चालल बसून. हिकडली गाडी तिकडं कराना घर कसं चालल बसून. हातात भाला मन जीव घाला उलटच मजवर रुसून. हातात भाला मन जीव घाला उलटच मजवर रुसून. तीन तुकड्याचं एक मुंडसा तिंदा बांधी करून. पाटील तिंदा बांधी करून. तिंदक तिंदा जाईन म्हणतो जीव झाला एडा पिसा. तिंदक तिंदा जाईन म्हणतो जीव. गप गप गप, रडू नको, भोकाड पसरू नको. जीव झाला एडा पिसा. रडू नको, रडू नको. गपराड गपराड. मी आहे, मी आहे. अरे ती येडी पिशी होणार. होणारच, होणारच. तिचा नवरा सोडून जाईन म्हणले येडी पिशी होणार. मग रडू नको. जीव झाला एडा पिसा. हे तुझ्या आईला गप. काय कशाला नाही. बोकाड पसरती? अरे त्यांची समजून देण्याची पद्धत आहे ती. फार चांगली आहे. मी विचारतो. अरे नवरा, बघा आता कसा दमात घेतो त्याला. चांगला दमात घ्या. गेट आउट, काय? गेट आउट, अरे गेट आउट. गेट आउट. गेट आउट. डोंट स्पीक लाईक बॉय साबण. अरे काय बोलता काय? गेट आउट. हो का सरपंच काय बोलता? काही अक्षर कळा ना मला. मला तरी कुठं कळलंय. हा त्या जाय. अहो गेट आउट म्हणजे इकडे ये. हा वा, शाळा शिकायला नको, काय नको. काय रे टोणग्या, तुझ्या या देखण्या बायकोला सोडून 3-3 वेळा निघून जाईन म्हणतोस. ही जर सारखी भांडण करायला लागली तर मी जाणार जाणार जाणार. जा, मी आहे. मी आहे म्हणजे ह्याची समजूत घालून याला परत आणायला मी आहे. आपण हे केव्हा बोलणार होता? मी बोलणारच होतो. अच्छा. तेवढ्यात यांनी रिव्हर्स घेतला. या बसा. तिंदा ग तिंदा जाईन म्हणतो जीव झाला एडा पिसा. जीव झाला एडा पिसा. पाच तुम्ही परमेश्वर बाई बसून याला पुसा. पाच तुम्ही परमेश्वर बाई बसून याला पुसा. अहो बसून याला पुसा. बाई चिडली. बाई चिडली. माझी दुखत्यात बाई बोट. माझी बोट? दुखत्यात बाई बोट. सासू म्हणती ग मिरची वाट. सासू म्हणती ग मिरची वाट. आता कशी मी वाटू? वाटलीच पाहिजे. कशी मी वाटू? वाटलीच पाहिजे. कशी मी वाटणार? मिरची वाट. हसती का रडती कळत नाही. मिरची वाट अगोदर. बरोबर.
तुला इथे सांगितलं पाटावर पाटा ठेवलाय त्याच्या मिरची हा पण तुझं नकडे किती वाजता खालो वारा कसरा या एवढे मोठे ढोबळे मिरची आपण सिमरत पर कसाला इकडे वा उखरवी आग 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 पाणी आंबा मिरची इथं कुठेच नाही पाणी काय होतं इकडे चावटपणा करून वर वात्राटपणा करते मुकड्यानं मिरची वाट मी ही मिरची वाटणार नाही बाई मिरची वाटली पाहिजे मी वाटणार नाही ती वाढायला लागली हे, उपसरपंच ती मिरची तुमच्या गड्याला वाटायला सांगा मला भरली ग बाई थंडी मला भरली ग बाई थंडी सासू म्हणते ग घास ग भांडी सासू म्हणते ग घास ग भांडी आता कशी मी घासू घासलीच पाहिजे कशी मी घासू घासलीच पाहिजे. कशी मी घासू भांडी घास बघापासून चाललंय मिरची कशी वाटू भांडी कशी घासू भांडी घासणार की नाही अजिबात नाही मी घासून टाकेन सुंदरी गा 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 रघु तू मौना गा सुंदरी गा 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 रघु तू मौना गा चालू तू मौना नारी नारी ग ग ग नारी ग ग ग हो पाटील माझं म्हणणं तुम्ही ऐका बोल अहो चौपिढ्याची दौलत आमुची ऐका सरपंच नवऱ्याचं म्हणणं अहो चौपिढ्याची दौलत आमुची आहे एकूण एक आहे एकूण एक अहो हिचा बाप तो आमुचा मामा 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 हिचा बाप तो आमुचा मामा मागत होता भीक अरे तेजा हिचा बाप भीक मागायचा अहो अशी तशी मागत नव्हता मग कशी आंधळ्याला पैसा हे भगवान आंधळ्याला पैसा हे भगवान आंधळ्याला पैसा हे भगवान रघुपती राघव राजे राम पेटे पावनी सीताराम राजे राम हे माई हे रे भगवान अगं, आय, 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 आय. अहो पुढं तर ऐकून घ्या काय मार खायचं अहो बळेचा आणून त्यानं आमुच्या ए पद येड्या काय? नवऱ्या बळेच आणून काय सांगतोयस हिचा बाप भीक मागायचं होय रे हो हा काय झालं तुमचं भांडायचं कारण मला सांगा काय आहे ते तुम्हाला ऐकायचं काय झालं अहो 12 वर्ष झाली लग्नाला पोरग होत नाही म्हणून ही सारखी भांडतीया अंगाशी काय अभिमानाने सांगतोय हो राव मग तुझ्या लग्नाला 12 वर्ष झाली. 12 12 वर्ष वर्ष तरी तुला पोर होत नाही अहो नाही ना आणि हे तुम्हाला आज सांगतोय हा. पूर्वी भेटला असतस तर मी काहीतरी केलं असतं काय अंगारा धुपारा काहीतरी केलं असतं मग नीट बोला की जरा अहो म्हणून म्हणतो पाटील काय अहो ही जन्म वांझुटी वान सुटी होईना पोटी पोटी हिच्या एक बालक सरपंच सरपंचानं काय झालं काय झालं सरपंच अरे बापरे पाटील हो. सरपंचांना काय झालं बघा त्याला तुझं रड नाही का भूक नाही राव त्या माणसाने शॉक घेतला का काय सरपंचानं काय झालं मेला का काय तो आता मला काय माहिती तू काय केलं त्यांना मी त्यांना असा खालनं धक्का दिला खालनं हा या वयात त्यांना खालचे धक्के सहन होतील का आ? एक तर तो किल्लारीचा माणूस या आहे बाया मला आता नाकात सूत लावून बघितलं बघा बघा पाहिजे लवकर अगं, आई गं! काय झालं? नाकात सूत हालत नाहीये अहो, नाडी बघा या माणसाला नाडी आहे अहो त्यांच्या हाताची नाडी बघा मी म्हणलं माणूस आहे का पायजम आहे खलास निर्वतले अरे बापरे म्हणजे वारले अगं बाबा. सगळ्या घरी कळवलं पाहिजे त्यांच्या त्यांची 2-3 घरं आहेत गावात मलाच बघितलं पाहिजे त्यांच्या घरांकडे बघा बघा म्हणजे गेले गेले सरपंच वारले वाईट झालं नाही एक बरं झालं का हो गावातल्या बायका सुरक्षित झाल्या हा हे बरोबर आहे आता एक करा काय ते आणायचे मेले याबद्दल सगळ्यांना सुट्टी द्या बर कचेऱ्या कार्यालय बंद ठेवा बर फक्त चहाची हॉटेल चालू ठेवा हा. लय मला एक प्लेट मिसळ द्या आयला जागा आहे राव हा जागा नाही खरंच मेलो होतो आणि मग परत स्वर्गातून खाली कसा काय आला वरती मला याचा बाप भेटला या हिच्या नवऱ्याचा बाप तुला भेटला तिच्या नवऱ्याचा बाप मला वर म्हणाला की तू एवढ्या लवकर वर आला कशाला हं. माझ्या पोराला एखादं मुलबाळ उदे नंतर वर ये म्हणून मी खाली आलो वा उपकार केले बाबा तू माझ्यावर समाजकार्य म्हणजे ह्याला पोर होण्यासाठी तू खाली आला बघा मग ना आम्ही काही मेलो होतो का काय नाही नाही म्हणजे मला विचारलं असतं तर मी मार्ग सांगितला हा. असता येडा हिला पोर होत नाही मला विचारायचं काय अरे मी म्हणजे अनुभवी माणूस कसं काय काय तुम्हाला माहिती नाही का नाही ना. अरे आमचा बाप वारकरी बर. तसा मी माळकरी माणूस हा.
ती पंढरीची माळ माझ्या गळ्यात चालत आली बापापासून. असं असं असं. पण माझ्या बापाचं अगदी तुझ्यासारखं झालं. म्हणजे कसं हे बघा, माझ्या बापाचं लगीन होऊन 12-15 वर्ष झाली बरं, तरी बरं. माझ्या बापाला पोर होत नव्हतं. मग एक दिवस माझा बाप गेला पंढरपूरला. बरं. धरले पांडुरंगाचे पाय. पाय धरून पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा तू सगळ्या भक्ताचं ऐकतोस, या टायमाला मला पोर दे तरच मी तुझे पाय सोडीन. अगदी बरोबर बोलला. पांडुरंग म्हणाला एकदम चूक आहे. का पांडुरंग माझ्या बापाला म्हणाला, भक्ता काय तुला पोरच पाहिजे ना, हो हो महाराज मग पाय धरून काय फायदा, हं? हा तू वारी थांबून घरी जा म्हणजे तुला पोर होईल. अगदी बरोबर बोलला की. असं 4 वर्ष भांडण चाललं होतं बापाचं. हा. पांडुरंग म्हणत होता पाय सोडून घरी जा, बाप म्हणत होता आधी पोर दे. बरोबर. शेवटी 4 वर्षानंतर आमच्या गावातून पंढरपुरात तार गेली, काय म्हणून पाटील पाय सोडून परत या, गावाकडे तुम्हाला पोर झालेला आहे. अगो बाया, 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 बाया. असा हा पंढरीचा प्रसाद आहे. चांगलाय चांगलाय पंढरीच्या राया कुठे माळ घालू, पंढरीच्या राया कुठे माळ घालू, पंढरीच्या राया कुठे माळ घालू, पंढरीच्या रे कुठे माळ, पंढरीच्या राया कुठे माळ घालू. कुठे घालू, अहो बुवा काय घालू? माळ कुठे घालू, हा, माळ म्हणतात. किती घालू, अरे बुवा असं काय बोलताय आपण किती मण्यांची घालू, हा, मण्यांची. किती मण्यांची. अहो हे काय? अनुप जलोटा. पंढरीच्या राया कुठे माळ घालू, पंढरीच्या राया कुठे माळ घालू, पंढरीच्या राया कुठे माळ घालू. चोखा म्हणे माझा, वा पाटील पांडुरंगा. चोखा म्हणे माझा, माझा माझा म्हणे चोखा, अहो, काय बोलताय चोखा ए, पाटील. माझा, अरे चोखा ए, माझा, ए, पाटील. चोखा. काय आहे? काय लावला? चोखा म्हणे माझा आणि माझा म्हणे चोखा. अरे कुठला अभंग काढलाय? अरे संत चोखा मेळा अभंगात म्हणतात, चोखा म्हणे माझा सखा पांडुरंग, हो निया दंग सांगे हा श्रीरंग. मग ही तर काय तुमची पिन अडकली होती काय बापाची रेकॉर्ड जुनी, पंढरपुरात 4 वर्ष झिजत होती. चोखा नको नका नको जिजू. तिथंच राहू द्या. सांगायचं तात्पर्य पण पाटील तुमचा मार्ग मला पटलेला आहे. म्हणजे पोर होणं हे हे देवाचं देणं हे मला पटलंय. पटलं. हो. मग केव्हा जातोयस पंढरपूरला? अरे मला घालवा तिकडं. तू पाय धरून बस, मी तुला तार करतो ना. हा, ते नाही वर्षभर परत येऊ नको गावाकडे. अहो, ते नाही सांगत मस्त आहे. माझ्यासारखा गुटगुटीत. ए, अहो, कुठे? ते नाही सांगत आहे. मग? आमच्या लग्नातलं जागरण गोंधळ राहिलेलं आहे. असं अहो, होय? खंडोबाचा नवस फेडायचा राहिलाय. अरे मग देवाचं नाव घ्या आणि फेडून टाका नवस. येळकोट, येळकोट, जय मल्हार. सदानंदाच्या नावाने येळकोट म्हणा. आमची जेजुरी जेजुरी समजा जगात साजरी, आमची जेजुरी जेजुरी समजा जगात साजरी. 9-9 लाखाची पायरी चढता भेटेल मल्हारी, 9-9 लाखाची पायरी चढता भेटेल मल्हारी. येळकोट, येळकोट, जय मल्हार. कला संगम पुणे सादर करीत आहे कैलासवासी हरिभाऊ वडगावकर लिखित राष्ट्रपती पारितोषिक विजेता वग गाढवाचं लग्न. गाढवाचं लग्न. बोला, बोला. ऐका तुम्ही कर्मगतीची ठेव, ठेव. जशी करणी तसा करणीचा अनुभव. अनुभव. ऐशारामात बसले असता इंद्रदेव, इंद्रदेव. ऋषी मुनी आणि गणगंधर्व. गंधर्व. इथं एक गोष्ट घडली अपूर्व कर्माची कहाणी, कर्माची कहाणी. हा, हा, हो. ज्याची त्याला
कर्माच्या मिळती फळ पुढं तत्काळ कर्मगाची वैर जिर जिर जिया है जिर रे दाजी जिर रे दाजी जिर रे दाजी है दारिद्र्याहून मरण बरे बा दरिद्रता मोठी दारिद्र्याहून मरण बरे बा दरिद्रता मोठी मरणात दुःख छोटे पण दारिद्र्यात व्यथा असे मोठी. या उक्ती पर मला सध्या माझी गत झाली. अहो म्या सावळा कुंभार, म्या दिवसभर माती तुडवतो मडकी घडवतो, पर या तोंडाने काही देवाचं नाव निघत नाही. माझा मला तुमच्या आई शपथले कटाळा आलाय. अहो आमच्या बायकोला म्हणलं बाई ग गंगे खायला काहीतरी भाकर तुकडा दे, तर बायको म्हणती पहिली गाढवं घेऊन या. मला ऑर्डर करती. मरुदे जाऊ द्या, कटाळा आला या संसाराचा. असं करतो गाढवांना देतो कुठेतरी हाकलून आणि जातो या संसारातून निघून. गाढभाऊ झै झा हो हो आहा आहा. अरे किती उड्या मारता. अरे तुम्ही गाढव आहे, हारणं नाहीये. आई ग आता आईला या गाढवानी तर अशी लाथ आणली मला आईचं दूध आठवलं. अरे या गाढवाना काय मेमन बंधूंचा शेजार लाभला का काय? मालकालाच दाना दाना लाथा मारते. अरे मुंग्या आल्या ना पायाला. कारभारी 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 कोण आहे ग कोण आहे ग? मी तुमची माझी चुलती काय? नाही नाही मग कोण? तुमची लाडकी लाडकी म्हणजे बेडकीची बहीण काय? अव ती पण नाही. मग कोण? तुमच्या बापानं करून दिल्या म्हणजे गंगी काय ग? होय होय. काय म्हणती ग गंगे? गाडवा दिलीत गावाखाली सोडून त्यांना घेऊन लवकर जेवायला या बरं का. अगं आई ग. हा अगं आई ग. अरे तुझ्या आईचा कहार तुझ्या. हिच्या गाण्यावर माझी गाढवं पण डोल्यात यात. हाय का नाही लता मंगेशकरची सावत्र आई गाणं म्हणती. हीच बरं का गंगी, माझी एकटीची बायको. आता या गंगीला कुठं माहिती मला गाढवानी लात मारली ती. खरोखर नको हा संसाराचा व्याप असं झालंय. असं वाटतं या गाढवांना द्यावं हाकलून, गावोगाव हिंडावं, आपल्यासारख्या सज्जन माणसांना भेटावं. खरंच मी मनापासून आपल्याला सज्जन म्हणालोय. कारण म्हण आहे ना, गर सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गद्धे को गद्दा मिला तो खा गया दो दो लात. मरुदे जाऊ द्या. खरंच गाढवांना देतो हाकलून आणि कांच्या तरी देवळात जाऊन अंगाला राख फासून बसतो. जा आले हो. बघा त्याच्या आईचा कहार. त्याच्या माझी गाढव सुद्धा इतकी नंबरी आहेत ना, काम नाही म्हणल्यावर मडकं उचलून पळते त्याच्या मारी. हा इकडून कोणीतरी एक दाढीवाला बुवा येताना दिसतोय. या दाढीवाल्या बुवाचं आपलं 4 शब्द शहाण्यासारखं ऐकावं आणि हरिनाम घ्यावं बुवा. नारायण नारायण. काय येणं केलंय. वा वा. आला काय बुवा तू? आलो रे बाळ. आज आकडा काय येईल? हे मना कर्मयोगी जगी जन्म झाला झाला झाला. परी शेवटी काळरूपी निमाला. बर स्मरेक ज्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. लय पुढे जाऊ नको, वाड्यात पडशील. प्रभुपदी भाव धरावो, प्रभुपदी भाव धरावो, प्रभुपदी भाव धरावो. भाव धरा प्रभुचे हरी हरी स्मरण करा. भाव धरा प्रभुचे, भाव धरा प्रभुचे स्मरण करा. भाव धरा प्रभुचे स्मरण
भावधरा कुणी भावधरा आओ भावधरा भावधरा प्रभूच स्मरण करा देई आसरा गौरी हरा प्रभुपदी भावधरा हो प्रभुपदी भावधरा हो प्रभुपदी भाव प्रभुपदी भाव प्रभुपदी भावधरा हो नारायण. वा काय येणं झालं तुझं बुवा. तू देवासारखा मला भेटलास. बरं. माझ्या मनाला लय आनंद वाटला. अरे आनंद आहे. आता मी तुझे हे पाय सोडणार नाही. काय माझे पाय सोडणार नाही? नाही. अरे पाय धरून तू करणार काय? तुला दगडावर आपटणार. काय कसं विचारतो? अरे तुझ्यासारख्या मोठ्या माणसाची सेवा करणार. सेवा करणार सेवा करणार. बुवा काय तू आत काही नेसला का नाही? अगं आई ग. ए बुवा काय रे? तुला या पावसा पाण्याचा काही त्रास होत नाही का रे? काही होत नाही. मग आम्हाला सामान्य माणसांना असं कसं होतं? कसं होतं रे? ओले 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 ओले. ए अरे गप. काय वले वले लावले? बुवा हाय कोण रे तू? अरे मी साधू आहे. अरे तुझ्या आईला ए, साधू म्हणजे महादूचा भाऊ काय? अरे तो नाही. मग सदूचा साडू? अरे तो पण नाही. येदूचा चुलता? ए तो नाही. मग दादूचा पुतण्या? ए अरे साधू म्हणजे देवादी देवांचा गुरु बृहस्पती. अरे तुझ्या आईला ए. तू गुरु आहे का? मी देवांचा गुरु आहे. तुझं गाव कंचं आहे गुरु? अरे ठाई ठाई माझं गाव. काय ठॉय ठॉय करतोयस? अरे बाळा ठाई ठाई माझं गाव आहे. बर. अरे हे सगळं जगच माझं गाव आहे. किती पोरं बाळ आहेत तुला? अरे लग्न केलं नाही तर मुला बाळा असणार कुठून? यायला तू एवढा म्हातारा पिकून पार थेरडा झाला हो. आणि तरी तू लगीन नाही केलं? नाही केलेलं. आणि मग तुला ध्यान होत नाही काय? कशाच रे? हिया. ही याव काय करतो? जायचं शुक्रवार पेठेत असं कुठे? ए काय बोलतोस? तसं नाही, लग्नाचं ध्यान होत नाही का? अरे नाही रे बाळा. आम्हाला सकाळ दुपार होतं, तुझं असं का होतंय? अरे प्रभूचं ध्यान हेच माझं समाधान आहे. चांगलंय बुवा. हो. लगीन कराय तुला कुणी पोरगी देत नाही का? अरे मुलीचा प्रश्न येतोय का? मग लगीन कराय तुझ्याकडे पैसा नसन? अरे पैशाचाही प्रश्न नाही. दोन्हीचा प्रश्न नाही? नाही. मग बहुतेक त्याचा प्रश्न आहे वाटतं. ए, तुझ्यात काहीतरी दोष आहे बुवा. नाही. हा? मी साधू आहे. चल मग मला मंत्र दे, अरे उपदेश कर. तुझं नाव काय? माझं नाव सावळा कुंभार. सावळा कुंभार. पुल्लिंगी एक वचनी. तुला बायको आहे? बायको आहे, 2 पोरं आहे, 4 गाढव आहेत. तसा आपला परपंच लई मजेत चाललेला आहे. अरे आनंद आहे. काय आनंद आहे? का रे? या तोंडाने देवाचं नाव निघत नाही ना. हा, माझा मला तुझ्या आई शपथ काटाळा आलाय. माझ्याही शपथ. हा, मी माझ्या आईला कधी धक्का लावित का रे नाही. बाबा? का काय माझी आई आहे ती येडे. अरे तू प्रपंच करतोस ना, रोजच्या रोज मग या भानगडीत कशाला पडतोस बाबा तू? देहूच्या संत तुकाराम बाबाचा बोल. काय रे काय? माणसानं परपंच करता करता परमार्थ साधला पाहिजे. अगदी बरोबर बोललास. म्हणून जमल तिथवर रेटायचं, वा. नाही तिथं द्याचा अर्ध्याव टाकून. बरोबर आहे. काय बरे बरे. चला उपदेश कर. ए हो तू प्रपंच करतोस ना, हो हो. मी सांगल त्याप्रमाणे तुला वागायला पाहिजे. बोल. ऐक तर. परधन मानावे जैसे वमन. परधन मानावे जैसे वमन. शाबास. काय बोलला बामन? ए नाही, ऐक. तू आवाज चांगला आहे, बोल. परधन मानावे जैसे वमन. परस्त्री माते समान जाण. हिया. चित्त असावे समाधान. शाबास. तीर्थ पट्टणे धुंडावी. काय कुत्री मिली काय तुझी? अरे काय इवळतो कशाला हासा? अरे या उपदेशाप्रमाणे तुला वागायला पाहिजे. म्हणजे मी असं वागायचं? कसं वागणार? परधन मानावे जैसे वमन. शबास. परस्त्री माते समान जाण. काय रे? काय बुवा? हो. परस्त्री म्हणजे दुसरी कोणचीही बाई आपल्या आईसारखी मानायची. आपल्या आईसारखी आहे. मग बापाची मजा. अरे 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 परस्त्री आई म्हणल्यावर बाप काय गप बसल का? अरे काय करतो? आईला म्हणजे उपदेश मला आणि फायदा बापाला. ए म्हाताऱ्या. ए! अरे ये परस्त्री आणली बुवानी. अरे सावळा माता या शब्दावर जोर देऊ नको, अर्थ वेगळा होतोय. बरं ठीक आहे, सरळ बोलतो. शुद्ध बोल. परधन मानावे वमन. शबास. बरोबर आहे. हो. परस्त्री माते समान जाण. वा. पण जर ती आली चालून तर धरावे तिचे दोन्ही काय? चरण. चरण.
काय धरावे चरण चरण न चल म्हण पुन्हा एकदा चरण पुन्हा एकदा म्हण अरे काय माझी परीक्षा घेतोस का तू चरण न धरावे चरण धरावे दोन्ही चरण दोन्ही चरण कसा न ला न भिडावला अरे बरोबर भिडवलास तू तू आत काही नेसला का नाही बुवा? ए पुन्हा काढला का तो विषय खाली गेलो की मला ध्यान होते बघ हे बघ हो. तू आता घरी जा हा. मी स्वर्गात जाणार आहे तू स्वर्गात कसा जाणार बुवा मी गायीच्या मदतीनं स्वर्गात जाणार आहे मग मला पण घेऊन चल तुला जर यायचं असेल हो तर गायीचं शिपूट घट्ट धर धरलं सोडलं पडलं तर खलास कोण तू नाही तू अग बाबू चाल पाहू चल हा बुवा हो तू गाय काय उडावतोय रे बुवा अरे मग वा 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 हे बुवा हो अरे ती खालची माणसं बघ ना काय कशी छोटी छोटी मुंग्या एवढी दिसत्यात काय म्हणालास ती माणसं मुंग्या एवढी दिसत्यात अरे सावळा ओ अरे त्या मुंग्याच आहेत कसं काय अजून आपण उडलो नाही आधीचे हा मग उड ना ऐ, काय ढगातनं काय नेतो बुवा तू हे तू गाय एवढी छान उडावतो हो. तू अजून लगीन का नाही केलं ना विचारलंस का सावधान देवादिदेव इंद्रदेव येत आहेत हो. आसनस्तफा ऋषी मुनी आणि गणगंधर्व आले. अजून आमचे गुरुदेव कसे आले नाहीत? द्वारपाल, देवा गुरुदेव आल्याची वर्दी आम्हास देण्यास विसरू नका. जशी आज्ञा. नारायण नारायण अरे काय झालं काय हे बुवा हो. तुझ्या गायीकडे बघून माझ्या माग बैल लागला वाहता. हे. 8 शिंगाचा बैल आहे रे बाबा. अरे सावळा हो अरे आपण स्वर्गात आलो शॉर्टकटने आलो का रे हो तुझ्या आईला अरे हेच ते इंद्रभुवन काय आहे हे इंद्रभुवन आणि मथुरा भुवन ते हॉटेल आहे. हॉटेल आहे का अरे बाबा हीच ती इंद्रपुरी आणि शिरापुरी तीही हॉटेलात. तुला हॉटेलचा बराच अनुभव दिसतोय. ए, तू हॉटेलात उधार खातो का रे बुवा? अरे मला एक सांग बुवा काय? या दिव्यांना त्याला कोण टाकतं रे? अरे सावळा हे दिवे नाहीत. मग अरे हे चंद्र सूर्य तारे यांचा हा प्रकाश आहे. अरे तुझ्या आई अरे देवाची करणी आणि नारळात पाणी किती गोड बोलला. अरे वर कसा चढतो वा 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 आणि गोंडा कसा धरतो हे रे तो काय गोंडा हे माझा गोंडा धरतोस काय? मग तुझा गोंडा धरला तर कुठं बिघडला? सावळा तुला सांगून ठेवतो खाली केलेला चावटपणा इथं करायचा नाही. मग इथं काय करायचं? इथं मी सांगल त्याप्रमाणे वागायचं. कसं वागायचं? अरे बाळा शांती ठेवायची शांती. शांती ठेवायची? हो कुणी कुणी ठेवायची? अरे आपण दोघांनी ठेवायची. अरे तुझ्या आईला आता माझ्या ध्यानात आलं तू अजून लगीन का करीत नाही? काय रे शांती ठेवली काय? कोणती रे? ती शांती नाचणारी हा? रूप सुहाना लगता है चांद पुराना लगता है तेरे आगे पीछे कैसे फॉर्म. ए अरे ती शांती नाही. मग अरे ही शांती म्हणजे दया क्षमा शांती तेथे. वाची वस्ती अरे बाळा देवांची वस्ती. दे राहिला का माझा? हा माझी पोर बाळा आडाने येते म्हणतात वाची वस्ती. अरे बाळा देवांची वस्ती. अरे माग मला काय चिटकते रे? काय झालं काय? बहुतेक मला स्वर्गाचा दरवाजा टच होतोय. हा अगं आई ग काय रे? अरे हा मला भाला टोचला. हा कोण उभा आहे रे? अरे हा द्वारपाल आहे. द्वारपाल आहे का? हो राम राम. हा द्वारपाल काही बोलतच नाही. नमस्ते आपणास काही समजते? त्याच्यावर काय उत्तरच देत नाही. दक्ष काही केलं तरी लक्ष देत नाही. जरा त्याला सांग तुझ्या कपनीचा रंग दाखव. रिमोट कंट्रोल आहे म्हणाव तुझ्या हातात. दाखव भगवा रंग. सांगतो मी. हा द्वारपाल गुरुदेव देवेंद्राला सांगा बाहेर गुरुदेव आलेले आहेत म्हणून. आणि त्यांना म्हणावं त्यांच्या बरोबर सावळ्या कुंभार पण आलेला ए, आहे. चुप चुप. देवा बाहेर गुरुदेव आलेत. काय गुरुदेव आलेत? होय. अरे मग त्यांना असं तिष्ठत का उभं ठेवलेस? मानानं आणि सन्मानानं आत घेऊन ये. चलावं गुरुदेव चलावं आपण. चला 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 चला. हे चुप. आय, आय, माझ्या कानफाडीत का मारतो? मला आधी आत जाऊ दे. जाऊ देणार नाही. माझा बुवा आत गेलाय. जाऊ देणार मला नाही. बुवाच्या शिवाय करमत नाही. मला आत जाऊ दे. ए जाऊ. बुवा ए बुवा. गुरुदेव काय? बाहेर कसला गोंधळ चाललाय? अरे देवेंद्रा तुला मी सांगायचं विसरलो. ज्याप्रमाणे तू माझा शिष्य आहे त्याप्रमाणे बाहेर एक माझा शिष्य उभा आहे. अरे बाहेर उभे आहेत तुझे गुरुबंधू आहेत ते. काय आमचे गुरुबंधू? होय. द्वारपाल देवा बाहेर उभे आहेत ते आमचे गुरुबंधू आहेत. त्यांना म्हणावं आज्ञा आहे. जशी आज्ञा. ए ह, तुला आज्ञा आहे.
काय कोणाची आज्ञा आहे? तुला देवाज्ञा आहे. द्या. अगं आहे ग. अरे अरे देवाज्ञा म्हणजे मरायची आज्ञा. अरे तसं नाही. एवढ्यासाठी वरती आलो का रे चोचकुळ्या अरे, तोंडाच्या? तसं नाही. इंद्रदेवांनी तुला आतमध्ये बोलवलंय. आत चल. येत नाही जा. अरे पण का बाबा? माझी पहिली कानफडीत का मारली? भरून दे 5 रुपये 12 आणा. मी माफी मागतो तुझी. येणार नाही. पाया पडतो तुझ्या. येणार नाही मी. अरे अगं, चल. आई ग पुन्हा हाणले तुझ्या मारी. तुझं वाटोळ होईल. कुठे तुझे देव? हे काय इकडे बस. सगळे खुर्चीवर बसले तिच्या आईला. कुठे कुठे? अगं बाबो, हा? प्रभात ब्रास बँड. काय रे? हे बँडवाले ना? अरे हे बँडवाले नाहीत. मग हे 33 कोटी देव. हा? 33 कोटी म्हणजे 3 वर 3. मग आणि हे अवघे खुर्चीवर बसलेले 3. बरोबर. साइडिंगला बसलाय काळा कभी. नाही. हा काय इंद्राचा दार भरे का उंदराचा दार भरे? हे, अरे याकाला काय पद्धत नाही. रे. चहा पाणी नको निदान विचारपूस. काय झालं? अरे माणसात ओळख नसली तरी म्हणतात माझं नाव सावळा, तुझं नाव काय? अच्छा अच्छा अच्छा. माझं लगीन झालेलं आहे, तुझं लगीन झालं का? बरोबर बरोबर मला घरची पोरं आहेत, तुला बाहेरची पोरं आहेत का? बरोबर. हे, काय झालं? काय बोलतोस काय तू? हे तुझ्या देवाना गर्व झालाय. हा? त्यांचा गर्वच कसा नाहीसा करतो बा. अरे. चला उठा. सगळे उठले त्याच्या. खाली बसा. अरे खाली बसले. पाट्या पिंशिली काढा. ग काढा ग. गला काना गु. अरे उठ उठ उठ. का का काका अरे देवेंद्राचं आसन आहे ते. वै रे. ए, तुझा काय दोस्त आहे का वैरे करायला? मा कोण आहे? अरे हेच ते इंद्रदेव. इंद्रदेव. हो. मला वाटलं कपिल देव. अरे काय बसला फिल्डिंगला बसलाय तसा काय? उठा. ज्याने त्याने आपापल्या जागा धरा. गुरुदेव, काय? हा कोण विचित्र माणूस? मगाशी मी तुला सांगितलं ना की तू ज्याप्रमाणे माझा शिष्य आहे त्याप्रमाणे तोही माझा शिष्य आहे. अरे तुझे गुरुबंधू आहेत ते. हेच का ते? हो. अरे वा, आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला. वाहून दे वाहून दे. या, हा? अहो या, आणि आम्हाला प्रेमानं आलिंगन द्या. ही हलकट सवय मला नाही. अ? खुशाल मला म्हणतो या आणि ऐ. तू का लांब नाही वळतोय? हा? तुला कधी प्रेमानं भेटलाय का तो? नाही रे बाबा. अरे सावळा, हो. इंद्रदेव प्रेमाने भेट मागतायत तर दे की. मग तू दे की. ए, मी काय एवढा हलकट आहे का? दिसला रे दिसला की आपला. चुप रे, वरडू नको. ए बुवा, काय? इथे येऊन टाइम किती झाला? बराच वेळ झालेला आहे. जेवणा खावण्याची सोय करा. काय सावळा. चिकन कोंबडी असं नाना पटकन. अरे सावळा, हा स्वर्ग आहे. मग? इथे जेवायची सोय नाही. शाकाहारी आण. उपाशी राहायचं. उपाशी फळं केळं सीताफळ काहीही मिळणार नाही. नाही. हा, म्हणजे उपाशी. उपाशी राहायचं. हे द्वारपाल काय बघितलं का? काय? जेवण नाही म्हणून मी उपाशी. बरोबर. आणि लगीन नाही म्हणून बुवा उपाशी. आत काही नेसलाच नाही. ए, तू नेसला का रे आत काय? हे, देव लोकांनी नेसला. अरे कुणी कुणी काय काय नेसलं ते बघतो का काय? मला रिपोर्ट द्यावा लागेल ना खाली गंगेला. अरे सावळा, आता इथे नाच होणार आहे. कुणाचा नाश होणार आहे? अरे नाच नाही, नाच होणार आहे. नाच, डानस. नाच म्हणजे डानस. हा. ह्याला याचं क्वाकाटी इंग्रजी आहे का रे बुवाचं? बापरे. अरे बाळा, इथं नाचणार आहे रंभा रंभा रंभा. मग बोलवा बोलवा बोलवा. देवेंद्रा, रंभेला आज्ञा करा. द्वारपाल, आम्हा देवांचं मनोरंजन करण्यासाठी रंभेला पाचारण करा. जशी आज्ञा. पाचर महाराजा. हे, आले आले रंभा आली. रंभे, आम्हा देवांचं मनोरंजन कर. Thank you.
चित्रसेन हे काय? चित्रसेन, भर दरबारात तू रंभेचा हात धरलास, अरे आम्हा देवांचा अपमान केलायस. तुझ्या आईला तुझ्या रे काय रे? आग लागली या देवाच्या वागण्याला. काय झालं काय? अरे इथं ती बाई एवढा चांगला डान्स करत होती. बर. अरे या देवाने त्या बाईचा हात धरला. हा. या देवाचं नाव काय रे? अरे याचं नाव चित्रसेन आहे. याचं नाव चित्रसेन नसल, मग रामराव असल. काय बोलतोस काय? जाऊ दे, या विषयावर अधिक बोलणे नको. हा? अरे देव देव कोण असे म्हणावे, देव देव कोण असे म्हणावे, वर्मकळे ना गुरु किल्ली, खरा देव राहिला बाजूला, आणि तुम्ही नुसती पोथ्यापुरानं वाचून बराळली. अरे त्या कृष्णाला देव म्हणावं, कृष्णाला देव म्हणावं तर त्यांनी गवळणीची थट्टा केली. रामाला देव म्हणावं तर तो गेला चंद्रसेनेच्या महाली. विष्णूला देव म्हणावं तर त्यांनी सती वृंदा डागवली, आणि ब्रह्मदेवाला देव म्हणावं तर त्यांनी पोटची कन्या नाही ओळखली. अरे 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 अरे, हा इंद्राचा दरबार रंडी भाज. सावळ्या, काय बॉम्बात ते छावळ्या छावळ्या करण. काय बोलतोस तू हे? काय खोटं बोलतोय मी? अरे काय तुमचं वागणं. अरे तुमच्या या देव लोकांपेक्षा आमची खालची माणसं तरी चांगली आहेत. अरे आमच्या माणसात पण एक देव आहे, पण आमच्या माणसातल्या देवाला तुझ्या या देवासारखी हलकट सवय नाही. काय म्हणालास? हा. आम्हा 33 कोटी देवांपेक्षा श्रेष्ठ असा देव भूतलावर आहे. हो आहे. कोण? रमेश देव. हा काय रमेश देव, पण त्याच्या तरी वागण्याला सीमा आहे, म्हणून तो अजिंक्य आहे. नाही तर इथं धराधरी. अरे केवढ्या अपेक्षेने आलो होतो, म्हणलं इंद्राच्या दरबारात जातोय, अरे बघल तर इथं चांगलं दर्शन घडल, आणि बघतो तर इथं धराधरी. अरे तुमच्या या लोकांपेक्षा आमचे तुळशी बागेतले 14 कॅरेटचे देव चांगले. काय? गप बसून प्रसाद खात्यात, आणि इथं धराधरी. हट, हा इंद्राचा दरबार रंडी भाज. सावळ्या, चित्रसेन, भर दरबारात तू रंभेचा हात धरलास, आम्हा देवांचा अपमान केलायस, त्यामुळे मी तुला शाप देत आहे. जा, मृत्यूलोकी गाढ होऊन पडशील. देवा गंधर्वा, गंधर्वा, देवा गंधर्वा, गंधर्वा, सोडून करवा, सोडून करवा. भयाभीत झाला जी, भयाभीत झाला जी. देवा गंधर्वा, गंधर्वा, मोडून करवा, सोडून करवा. लागे चरणाला जी, लागे चरणाला जी. हो. नका नका इंद्रदेवा, एवढी कठोर शिक्षा मला देऊ नका. भावनेच्या भरात मी रंभेचा हात धरला, माझ्या हातून चूक झाली, क्षमा करा, मला उशाप द्या. नाही नाही नाही. देवेंद्रा, अरे चित्रसेनाच्या हातून चूक झाली खरी. भावनेच्या भरात त्यानं रंभेचा हात धरला आणि तुला राग आला, तू त्याला शाप दिलास. अरे आतापर्यंत तुझा शाप कधीही खोटा ठरलेला नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, या चित्रसेनावर मुलापेक्षाही तुझं जास्त प्रेम आहे. अरे तो तुला शरण आलाय, शरण आलेल्याला अभय देणं हे आपलं कर्तव्य आहे. मी तुझा गुरु तुला सांगतो आहे, देऊन टाक त्याला तू शाप. गुरुदेव, आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे. ओ चित्रसेन, मृत्यूलोकी मिथुनला नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हिच्याशी ज्या वेळेस तुझा विवाह होईल त्याच वेळेस तू शापमुक्त होशील. चल, दूर हो माझ्या नजरेसमोरून. अरे तुझ्या आईचा कहार, तुझ्या स्वर्गातून डायरेक्ट घरा पुढे उडी मारली. अगं बाबू, इंद्राचा दरबार रंडी भाज. अरे देवा, घरासमोर मी हे बाडबाडतोय, हे जर माझ्या बायकोनी ऐकलं तर तिचा काहीतरी गैरसंबंध व्हायचा. अहो आमची बायको लई याड्या डोक्याची, एखाद्या टायमाला खवाळली तर मला धाडकन नोटीस पण देईल. मी बी लय धोरणी गडी आहे, तिचं नोटीस मी घेणारच नाही. आता तिला झाका मारितो, गंगे गंगे. अगं बाबू, आज गाडले गरम दिसतंय, आपणच थोडं नरम पडलं पाहिजे, नाही तर 4 दिवसाची कसरी एकदम काढायची. गंगा मैया, ओ गंगा मैया. आता हाय तरी कोण? अगं तुला आवाज नाही का ओळखू ये? असला आवाज रोज माझ्या कानावरनं जात्या. असला आवाज रोज हिच्या कानावरनं जात्यात. सावळा तेरी गंगा मैली. बहुतेक इंद्राचा दरबार माझ्याही घरात घुसला. झाली माझ्या घराची विधानसभा.
धराधरी झाली आयले लक्ष्मी पार्वती हे काही. ए गंगे, अगं म्या हे तुझा नवरा. या पया कारभारी तुम्ही काय ओ, चला काय हा. चला करा बंदी. हैया. आल्या आल्या घरात. वय वय आल्या आल्या कारभारी हो. 4 दिवस झाला तुमचा पत्त्या नव्हता. हो. तुम्ही गेला होतात कुठं? स्वर्गात गेलतो. स्वर्गात? आणि मग पण माणूस मेल्याशिवाय स्वर्गात जात नाही. आणि हे जिवंतपणे स्वर्गात जाऊन आलं. आणि आता भूत होऊन खाली आलं का काय? ऐ, माझा नवरा कुठे रे भूता? येडी झाली काय तू? कुठे माझा नवरा? अगं म्याच तुझा नवरा आहे आणि असा तसा नवरा नाही. मग कसा कसा नवरा हा? सक्का नवरा आहे. सक्का नवरा. थांबा जरा. हे तू काय हानती का धरून मला? हाणत नाही, मग अंगावर धावून येते ती. मी तुमच्या पाया पडते. तू माझ्या पाया पडती. होय. अगं पण मला आशीर्वाद नाही ना देता येत. आता मात्र तुमची मात्र कमाल मात्र झाली मात्र मला मात्र आशीर्वाद मात्र द्या मात्र. जायला काय आशीर्वादाचं मात्र केलंय पार. अगं येडे, कसा आशीर्वाद देऊ? आजपर्यंत मी कोणालाच आशीर्वाद दिला नाही. अहो काहीतरी म्हणायचं न व्हायचं मोकळं. आशीर्वाद म्हणजे काही म्हणायचं. वय, वय. मग पड पाया. पडते पाया. चल जा. हा मरस्तवर रणकी रहा. हानला हानला. आय, 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 आय. आय, चल आय. जा. मरस तो रणकी राहा. रागी मग. म्हणजे तुम्ही मरा हा. आणि मला रणकी करा. अगं आई ग, आशीर्वाद रिटर्न घेतला. कारभारी ओ तुम्ही वर स्वर्गात गेला होतात. हो, कुणाच्या बरोबर? बुवाच्या बरोबर. मला म्हणलं येतो का? मी गाईवर बसलो आणि बुवाच्या मागून गेलो होतो. तरी म्हणलं काय? तरी म्हणलं 4-4 दिवस नवरा घरी का येत नाही? का? तुम्ही तर बुवा ठेवलाय. हा. येडी झालीस काय? अगं बुवा ठेवायला मी काय पंजाबचा रहिवासी आहे का? कारभारी हो. ही वाईट सवय लागली कावापासून तुम्हासनी कंची. बुवा ठेवायची. अगं आई ग, काय वाटतं ते ठेवा पण बुवा ठेवू नका. तू येडी आहे का ग? का? अगं आपल्याकडे गुरु महाराजांना बुवा म्हणतात. कोण हा गुरु महाराज? अडाणीच आहे तू. तुला गुरु महाराज माहिती नाही? अजिबात नाही. वर गोंडा असतो, खाली दाढी असती. वर गोंडा हा. खाली दाढी. हा. ए, इतक्या खाली नाही. इथं दाढी, हनवटीपाशी दाढी. आता गबसा. हन- कारभारी हो. तुम्ही वर स्वर्गात गेला होतात. हा ना. मग तुम्हाला तुमचा आईबाप भेटले असत्याल, माझं पण आईबाप भेटले असत्याल. हा गंगे, अगं माझा आईबाप पुण्यवान, आणि माझं तुझा आईबाप पापी, नरकाच्या गाड्या वढीत्यात. नरकाच्या अगं आई ग, गाडीत. पाडलं. हा? जळी मिळती सासू कधी कोरभर तुकडा करून घातला नाही येळाला. हा. वर ते तपाला बसल्यात. माझा आईबाप पापी नरकाच्या गाड्या वाढत्यात. हाय का तुम्हाला? काय हाय का? आणि त्याच्याशिवाय पोरबाळ झाली का? अव तसं नव. तुम्हाला सूद आहे का सूद? काय झालं? हे माझं लुगडं तुमच्या खाद्यावरचं. अगं आई ग, हे तुम्ही घेऊन गेलात वर हाते. आणि खाली मी पारुशी ना मग? बिन आंघोळीची. 4 दिवस झालं मला आंघोळ नाही. गंगे, तू 4 दिवस आंघोळच नाही केली? अजिबात नाही. बरी महानगरपालिकेला मदत केली. आता गबासा. पाण्याचा तुटवडा आहे म्हणून बोललं. तू एवढ्या चिडायला काय झालं? हा मला काय माहिती माझ्या खांद्यावर तुझं लुगडं येते. हा. कुठे गेली? कुठं आता काय बघतायसा? कुठे गेली? अव कुठं? कोण कुठे गेली? आपली गाढवं मला दिसनात गंगे. गाढव हा. समधी दिली सोडून मी. तुला काय अक्कल आहे का? का? आपण गरीब कुंभार माणसं, त्या गाढवांवर आपण आपलं पोट भरतो आणि खुशाल म्हणते गाढवं दिली सोडून. म्हणजे मग त्यांना ठेवून मी काय करू? ती काय माझ्या मायेची आहेत का लळची आहेत? तो माझ्यावर राहत्याल. तुला एवढं बी कळा ना, काय? आपला नवरा 4-5 दिवस घरी नाहीये. हा? नाही म्हणजे तू या खांद्या तरी गाढवाला लळा लावायचा. मला सांग, मी घरी नसताना तू या खांद्या तरी गाढवाला लळा लावशील का नाही? त्याला माया लावायची. तुला माती व्हायला एक तरी गाढव पाहिजे का नाही? मी एकटी माती व्हाईल. अरे. पण त्या गाडवर विसंबून राहणार नाही. अगं. कारभारी हे समजा जाऊ द्या. बर. उद्या आहे बाजाचा दिस. अगं. पोरासाठी आणा पाटी पेन्सिल, बर. पोरीसाठी आणा गव्हाण बर. आणि तुम्हाला बी आय, आणा आय, बाया. आय, पुन्हा पाडलं ग. पडलं कारभारी. ओ काय झालं? कारभारी ओ तुमच्यात आता काही बी अवसान राहिलं नाही. हा. बुधू बुधू पडतं यासारखं. काय करणार? तूच मला लूज केलेस. हा. आलो जवळ का तिला धक्का. आ, कधीच्या काळाला मी लाडाला आले तर तुम्ही पटापटा पटापटा पडायला लागलाय. ही तर तुम्हा बायकांची वाईट खोड असती. नको तवा लाडात येता हा. आणि नवरा लाडात आला की पाटा पाटा ठाकली ता. चला उठा. उठो. हा वय वय उठा. आणि काय करू? कारभारी हो. तुम्हाला आणा बाराबंदी बर. आणि मला की नाही हा. लाल साडी आणि लाल चोळी घेऊन या बाया. काय लाल साडी लाल चुळी मागती येडे.
अगं आजकालच्या आया बाया केवढ्या फॅशनेबल राहते काय सांगता आणि तू साडी चुळी ठरलं गंगे काय 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 उद्यापासून तुझी फॅशन बदलायची या बाय माझी फॅशन बदलायची तुझी डिझाईनच चेंज करून माझी टाकायची डिझाईन चेंज करायची बाय गंगे उद्यापासून तू अंगात चुळी घालायची नाही चालल चेंज चेंज हा. जम्पर घालायचा नाही जम्पर बी घालायचं नाही अण्णा काय म्हणतात त्याला मधलं काय बलाहूस अं? बलाहूस म्हणजे बलाऊस सुद्धा घालायचं नाही नाही मग उद्यापासून मी माझ्या अंगात घालायचे काय 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 बुचकोट 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 अरे शाबास. अगं आई. नवरा असा होता अगदी असा आणि बायको असावी तर अशी आज म्हणाल बुस्कुट घाल 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 उद्या म्हणाल इजार घाल लय बेस्ट परवा म्हणाल ते आपलं ये लुंगी घाल लुंगी लुंगी घालते की बाया तिच्या आईला. मला लाज वाटते लाज वाटते आई एवढी कशाला लाजते नका 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 लाज वाटते गप लाजू नको लाजू नको नका नका लाज वाटते लाज नाही वाटत लाजायला लाजू नको म्हणते ते नका 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 गंगे हा. तू लुंगी घालण्याबद्दल माझा काही एक वाद नाही बर पण एक महत्वाची सूचना करतो काय लुंगी घातल्यानंतर लुंगी घातल्यानंतर तू सहसा वाऱ्यात फिरायला जाऊ नको वाऱ्यात जाऊ नको हा. पण म्या म्हणते वाऱ्यात का नको जाऊ चक्रीवादळाचे दिवस आहेत त्याने काय होते या काय होते खालून सुटलेलं वादळ तमिळनाडूकून सुटलेलं वादळ लुंगीत घुसलं तर केंद्रात जाशील केंद्रात आपलं हे इंद्राच्या दरबारात जाशील मी इंद्राच्या दरबारात जाईन हा, तिथं तर धराधरी आहे काय तिथं एक दाढीवाला बुवा आहे अगं बाय 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 त्या बुवानी शांती ठेवली आहे नको गंगे नको तू लुंगी बिंगी काय घालू नको 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 निचता बुचकोट घाल हा हा निस्ता बुस्कुट घाल फक्त निस्ता बुस्कुट घाल हा. आणि खालचं मोकळं ठेव कोण बोलला असं पण काय वाटतं का तुम्हाला ती बोलायला वय हा? मला राहायचे कुंभारवाड्यात हा? लोक म्हणतील कुंभार चालला हे बघा गाडवा दिरीत गावाखाली सोडून त्यांना घेऊन लवकर जेवायला या बरं का यायला का बायको हे का महापालिकेचा भोंगा या गाढवानो झिया भ्रर्रा. पया. ओ ओ ओ ओ हार तुझ्या आईचा कहार माझ्या 2 गाढवामध्ये हे नवीन चकमकीचं गाढव कुठून घुसले ए भ्रर. तू नको येऊ आमच्या अरे अरे तुझ्या आईला परत आला आहा आहा मानला मान घासते हे या आहा आहा अरे हो हो भाद्रपदाला अजून अवकाशे आईला काय गाढवी प्रेम म्हणावं हे 2-2 टाइम घालवतोय तरी हे गाढव जाईना गंगीला सांगावं गंगे हे गंगे या बाया कारभारी तुम्ही काय हो ना आला काय हा. चला घरामध्ये तुला काय दुसरा उद्योग धंदा आहे का नाही का दिसला कारभारी की लगेच चला घरात गंगे काय मला एक सांग आपली पहिली गाढव किती 2 त्याच्या मधोमध बघ कोण उभे या बाया कारभारी खरंच की बाया आहा. काय चकमकीचं गाडव बस 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 अगं बाय, बाय, बस बाय, बस बाय. बस बस लई कुरवळू नको त्याला का त्या गाढवाला जीव लावण्यात काय मतलब आहे का पर ते काय आपलं गाढव आहे का नाही बाया आपलं लक्षात ठेव हा. आपण जर दुसऱ्याच्या संसारावर डोळा ठेवला तर आपल्या संसाराचा सत्यानाश होतो आवय बाया म्हणून एक काम कर काय? उद्या मी घरात नसताना हा. या गाढवाचा धनी इथं आला हा. आणि तो तुला म्हणाला हा. गंगे दे हा. तर तू त्याला नाही म्हणू नको चालल हिया. नाही म्हणू नको अहो पर कशाला नाही म्हणू नको अगं ते गाढव त्याचं परत द्यायला नाही म्हणू नकोस बरं झालं लवकर बोललात हा. कारभारी ही आपली नेहमीची 2 बछडी हा एक दिलीप कुमार एक अमिताभ बच्चन काही नावं ठेवलीत गाढवाची वा कारभारी हो. अहो हे नवीन आलेलं गाडवच आहे की या पुढे या इकडे या का 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 ते गाढवच आहे गंगे हा हे गाढव तू एवढं वाकून काय बघतीस ग अहो मी गाडव बघत होते येडी आहे काय का गाढव इतकं वाकून बघू नये का रात्रीची घाबरशील या बाया हा कारभारी हो. आपल्या नेहमीच्या 2 गाडवापेक्षा हे नवीन गाडव द्याकनं चिकन दिसतंय हा. हे, गंगा साबुनने ते आंघोळ करत ना त्याच्या पाठीवर हात फिरवल्यावर हा. मला असं वाटत आहे असं वाटत आहे त्याच्या जवळच राहावं आता त्याला कुणी आई बाप आहे का धनी हो. आहे आता आपणच त्याचं आई बाप आणि हे आपलं छोटस बाळ छोटस लेकरू आपलं हे आपलं बाळ 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 बिनकष्टाचं बाळ आवाय बाय आ? दुसऱ्याचं आपल्या कळपात आयत घुसलं म्हणून म्हणलं मी आता चूप बसा हा. तिन्ही गाडवांना घेऊन जा आणि माती गोळा करून घेऊन या बर. मी तुमची जेवायला वाट बघते बरं का बरोबर
दरबार भरायची वेळ झाली तरी अजून दरबारात महाराजांचा पत्ता नाही. महाराज आल्यानंतर सांगता येईल. महाराजांचा विजय असो. असू दे असू दे असू दे. दिवाणजी हो. दरबार भरायची वेळ झाली तरी अजून कोणाचाच पत्ता नाही. प्रत्येकाला बोलवलं होतं, कुणी आलं नाही, त्याला मी काय करणार. कुणी आलं नाही ते एका दृष्टीने बरंच झालं म्हणायचं. बरं. दिवाणजी हो. मला तुमच्याशी खाजगी बोलायचंय. खाजगी बोलायचंय? हो. या जरा अंधारात या. हो अंधारात कशाला? मग? आपल्या दोघांशिवाय दुसरं कुणीच नाही. हो. म्हणजे एकांतच नाही का? बरोबर. दिवाणजी ओ आमची एकुलती एक लाडकी राजकन्या सत्यवती हा. ही आता उपवर झालीये. तर तेव्हा तिचं लग्न करून देण्याचा आमचा विचार आहे. अगदी माझ्या मनातलं बोलणार बघा महाराज तुम्ही. काय म्हणता? इज्जत ते काचेचं भांड फुटलं म्हणजे परत जडल्या जात नाही. बरोबर. इज्जतदार माणसाला हत्ती पोसता येतो, हो ना. पण वयात आलेली मुलगी पोसणं म्हणजे फार कठीण. फार कठीण. आता तुम्हाला इज्जतच नाही. हो ना. अहो, नाही, ज्याला इज्जत नाही त्याच्याबद्दल म्हणतोय मी, हा, आपल्याबद्दल बरोबर नाही. आहे. ठीक आहे राजकुवरनं बोलवा. असं म्हणताय? हो. राजकुवर कोण आहे? बाहेर सुवर आहे. काय म्हटलं? राजे सुवर बसलेत. ऐकण्यात चूक झाली तुमच्या. बरोबर आहे. आली आली आली. ये, 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 ये बेटा ये. राजकन्या, बैस राजकन्या आली. बैस, बैस, बैस बैस. बेटा बैस. मुलीकडे बघितल्यानंतर मुलीचं बालपण वा, आठवतं. वा. लहानपणी बाई दरबारात यायच्या. हो. दरबारात येणार तुमच्या बोटाला धरायच्या बरोबर. आणि कशा अगदी लुटू 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 चालत यायच्या. यायच्या. काय ते बाळशेदार अंग तुमच्या बोटाला धरायच्या आणि कशा अगदी लुटू 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 चालत यायच्या. दिवाणजी असं- काय चाललंय? लुटू 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 लुटू. तसा नाही महाराज. मग? बाईंकडे बघितलं की बाईंचं लहानपण हो. आठवतं. लहानपणी बाई दरबारात येताना लुटू लुटू. दिवाणजी गप्प उभे राहा. हा, बोल बेटा बोल. बाबा मला कशाला बोलवलं? करमत नाही म्हणून. अरे अरे ही काय बोलण्याची पद्धत झाली? म्हणे बाबा मला का बोलवलं? एवढी मोठी घोडी झाली तरी अजून दिवाणजी काय 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 बोलताय काय? चालू द्या. हा. बेटा हा. बेटा तू आमची एकुलती एक लाडकी राजकन्या आहेस. हो तर तू आता उपवर झाली आहेस. मग? तेव्हा तुझं लग्न करून देण्याचा आमचा विचार आहे. महाराज हा? बाईंचं लग्न आत्ता कशाला करताय? का? एखादा मुलबाळ होऊ द्या, नंतर लग्न करून टाका. अरे काय काय बोलताय दिवाणजी तुम्ही? तसा नाही महाराज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसला? तुमच्या राणी सरकारानं एखादं मुलबाळ होऊ द्या, नंतर बाईंचं लग्न करून टाका. आमची- आता बाईंचं लग्न केलं, केलं. त्या जर परक्याच्या घरी गेल्या. गेल्या तर दरबारात लुटू 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 लुटू. दिवाणजी गप्प उभे राहा. चालू द्या. हा बोल बेटा बोल. बाबा मला की नाही लाज वाटते. अरे अरे. लाजायचं काय? लाजायचं नाही, काय नाही, काय नाही. हो. निसंकोचपणे काय असेल ते बोलून टाक. बोलू टाक. मी तुला जन्म दिलाय. हा. हा? काय म्हटलं? तसं नाही महाराज, असं तुम्ही म्हणा, मी तुमच्या वाटचं बोललो. असं मी म्हणायचं? तर बेटा हा. बेटा दिवाणजीनेच तुला जन्म दिलाय. हा? दिवाणजी काय सांगताय मला? तुमचंच काहीतरी चाललंय. काय? या अगोदर माझा कधीतरी संबंध आलाय का? चूप. गप्प उभे राहा. बरं. बोल बेटा बोल. बाबा हो. मला भीती वाटते हो. भीती वाटते हो. बघा, ऐका. बापाने काय दाखवलं का? तसं नाही महाराज, म्हणजे इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, इकडे अंधार आहे तिकडे उजेड आहे, असं काही झालं का? असं काही नाही. बोलून टाक. हा बोल बेटा बोल. बाबा हा. माझा एक पण आहे. काय तुझा पण हट्ट असेल तो एकदा सांगून टाक. एकदा तू मोकळी झालीस म्हणजे बरं. हो मग काय मोकळी? तसं नाही महाराज, सांगून मोकळी झाली म्हणजे बरं नाही हा, का? सांगून मोकळी. हा. हा, बोल बेटा बोल. बोल. हा. जो कोणी पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळाची माडी बांधील त्याच्याशीच मी लग्न करीन. आणि माडी जर बांधली नाही तर जगातील सगळे पुरुष मला माझ्या पित्यासमान असतील. हो, काय झालं? अरे ही काय बोलण्याची पद्धत झाली? म्हणजे? एका रात्रीत एका खांबावर हो. कोण उभं करीन? हा एवढं मोठं कार्य एका रात्रीत कोण उभं करीन? बरोबर आहे. बाई चुकीचा हट्ट आहे, सोडायला पाहिजे. सोडणार नाही. बाई सोडायला पाहिजे. सोडणार नाही. बाई सोडायला तुझी- पाहिजे. सोडणार नाही. अहो, काय सोडायला पाहिजे? तसं नाही महाराज, हट्ट सोडायला पाहिजे. हा असं म्हणा. एखादं झोपडं बांधायचं ठरलं तर 4-8 दिवस लागतात. लागतात. एखादं मोठं घर बांधायचं ठरलं तर वर्ष 6 महिन्याच्या पुढे दिवस जातात. जातात. एका रात्रीत एका खांबावर बाई चुकीचा हट्ट आहे, माझा ऐकायला पाहिजे. तुमचं ऐकणार नाही. ऐकायला पाहिजे. ऐकणार नाही. ऐकणार नाही. नाही. आ, तुझ्या आईला. हा, दिवाणजी. अहो, काय काय चाललंय काय? तसा नाही, माझा ऐकत नाही, तुझ्या आईला जाऊन सांगू का? तिच्या आईला काय सांगायचं ते मी सांगतो. तुम्ही गप्प बसा. बर. जा बेटा जा, विश्रांती घे. हा जा जा जा. सावकाश जा. काय? हल्ली अशक्तपणा फार वाढलाय. टॉनिक घ्या, नाही तर मला बोलवा. दिवाणजी हो. अहो आमच्या लाडक्या ऐकुलत्या एक राजकारण्याचा हट्ट आम्हाला पुरवलाच पाहिजे. बरोबर. तेव्हा दिवाणजी कामाला लागा. कुणाला लागू?
अहो कामाला लागा. म्हणजे काय करायचं? देशोदेशी खलित झाडा. बरं. राजपुत्रांना निमंत्रण पाठवा. बरं. राजे महाराजांना बोलवा हा. आणि गावोगावी जाऊन दवंडी द्या. अहो पण दवंडी कशी द्यायची? दवंडी कशी द्यायची माहित नाही. मी कधी दिली नाही. ठीक आहे ऐका. हा. एक ढोलकीवाला बोलवायचा. बरं. तो आला की त्याला ढोलकी वाजवायला लावायची. हा. त्यानं ढोलकी वाजवली की लोक जमा होतील. हो. लोक जमा झाले की आपण दवंडी द्यायची. अहो पण दवंडी काय द्यायची? हे देखील मी सांगायचं. होय. मग ऐका. हा. ऐका हो ऐका. लोक हो ऐका. जो कोणी पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळ्यांची तांब्या पितळांची माडी बांधेल त्याच्याशीच आमची राजकन्या लग्न करेल. पण माडी बांधली नाही तर जगातले सगळे पुरुष तिला तिच्या पित्या समान आहेत. हो या पुढच्या चौकात या. चला दिवाणजी. तसं नाही, मी दवंडी कशी देतो हे बघायला पुढच्या चौकात या म्हटलं. ते काय नाही, दिलेली सगळी कामं व्यवस्थित पार पडा. बरं. तोपर्यंत आम्ही आमच्या महालात आहोत. ठीक आहे, चला आता आपण गावात जाऊन दवंडी द्यावी. हिया. गंगे ये गंगे. या बाया कारभारी तुम्ही काय हो. आला काय? हा. चला घरामध्ये. आहे ते. घरातच आलोय की गंगे. हे बघ गंगे, दिवे लागणी झालेली, बराबर. जेवण खावणं आटपलेली आहे. बराबर. आता जवळ जवळ झोपायची वेळ झाली. आ? जवळ जवळ झोपायची वेळ झाली. चला आथरून टाक. काय म्हणालात? आथरून टाक. तुम्हीच टाका. तुझ्या तुम्हीच टाका. आज मी जरा लाडाला आले. अरे तुझ्या आईचा कहार. एवढी मोठी घोडी झाली ना, आज लाडाला आली. मोकाट्यानं आथरून टाक. तुम्हीच टाका. तू टाकती का नाही? मी नाही टाकत. नको टाकू. नाही ना टाकत. मी टाकीतो. हा, तुम्हीच टाका. कारण मला गरज आहे ना कशाची? विश्रांतीची. हा लगेच लोकांच्या मनात शनिवार आहेत वर. हा. गंगे काय चल खाली धर. खाली कुठं धरू? हा ते टोक धर ना. हातरुणाचं. तिकडचा टोक धर. हा हा, धर धरा नीट. तुम्ही तिकडून हातरून. सवाचा धर. हा धरलंय. हा, ही- हा, चला हा. टाका. हा, आहे. हा, अशी. किती धूळ उडावती. तुम्हीच उडवताय. काय लुगडे आहे का काय? कधी धुतलं होतं का नाही? हा, ग बसा. गंगे ये गंगे. बरं या. कुणाला उपास सोडायचाय का? बरं या. कुणाला उपास सोडायचाय का? जसं काय गाव जेवण मांडले. जाऊ द्या मरू द्या. देवा परमेश्वरा वाचव मला या संसारातनं. आपलं इकडंच थोबाड करून झोपलेलं बरं. गंगे ये गंगे. काय झोप ये ना वाटत. झोप येते ग. मग. आपल्या दोघाच्या मध्ये किती जागा सोडली. या जागेचं तुम्हाला करायचंय काय? मला काय घेणं, पण आपल्या भारतात जागा मोकळी राहिली तर वादग्रस्त भूमी होती. थोबाड तिकडे करून झोपा. टाळकं फिरवलंय मगाच्या पासनं माझं. झोपा मारा हा. तुझ्या आईला. सावळा, अरे सावळा, कोण बॉम्बलते रे घराच्या बाहेर? कोण आहे रे? दार उघड. ह्या टायमाला दार नाही उघडत काय करणार आहेस? दार उघड नाही तर ठार मारेन. अरे बाप रे, भूत आलं का काय? गंगे ए गंगे. गंगे बाहेर भूत आलंय. उठ अग उठ. आयला हिला काय मरणाची झोप सुटली. ही अशी नाही उठायची. आता आपणच सुरुवात करावी. कशाला? आथरून गोळा करायला. अंगाशी. हा, आता कसं उठली? हा. या पटकन बाहेर दरवाजा उघड. पळ. भूत हाक मारतय. मग तुम्ही गडी माणूस झालाय कशाला? हा गडी झालो भूताच्या समोर जायला. हा, वय. तुला माहिती भूताला बघितल्यावर माझ्या धोत्राचा पितांबर होतो. आगा, आगा, आगा. पिवळा झार होता पित. या. जा लवकर ते घेऊन ये. कोण आहे ते? कर्कटा. काय दारू? कारभारी. अहो भूत नाही आपलं नवं गाडव आलंय. नवीन गाढव हा, वय, घरात? वय. काय रे गाढवा, यावेळी तू कशाला आला? सावळा, हो. राजाची दवंडी ऐकलीस? हा राजाच्या लेकीचं लगीन आहे. तिने पण मांडलाय. पण तिचा पण मी ऐकलाय. बर तू आता असं कर, काय? आत्ताच्या आत्ता दरबारात जा हा. आणि विडा उचलून घेऊन ये. याला आधी हाकलून दे. या आईला माझ्या मुळावर आलंय हे. त्याला आधी हाकलून दे. नाही तर काय? त्याला नाही हाकलणार. मग तुम्हाला हाकलील आणि त्याला ठेवी. अरे तुझ्या आईला. का ग? कारभारी आपल्या संसारात गाडव आली किती? लई गेली किती? रागा. मग माणसावानी गाडव कधी बोलले का? अरे तुझ्या आईला. आणि हे गाडव हं. खात्रीने आपलं काम करणार आहे. बरोबर. म्हणून म्हणते हा. ह्याला ठेवते. बर. आणि नवरा करते कॅन्सल. कॅन्सल. मला कर कॅन्सल. ये बाबा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी इडा उचलायला तयार आहे. पण माडी कोण हा, बांधणार? वय वय. सावळा, हो. तू काहीही काळजी करू नकोस. बर. तुझं सगळं पुढचं काम मी करतो. हा, हा. गंगे काय या गाढवापासून शक्यतो 10 हात लांब उभी राहा. पर का? ले डेंजर गाढव आहे. अहो पर का? माझं पुढचं काम करील म्हणतंय. या बया. याला बांधून ठेव लांब. वय वय. मी आत्ताच्या आत्ता राजवाड्यात जातो हा. आणि पैजेचा इडा घेऊन येतो. हा, चालेल. हा? धुहे, झा, हे, 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 धुहे, धुहे.
दरबारात विडा मांडून ठेवलाय, पण उचलायला अजून कुणी आलं नाही. महाराज आल्यानंतर सांगता येईल. आले आले. महाराजांचा विजय असो. असू दे असू दे असू दे. दिवाणजी, हो? अहो विडा मांडून तयार आहे, पण अजून कोणीच कसं आलं नाही. दादा दारा वाल्या 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 दादा अरे रे. आलं आलं आलं, कुणीतरी आलं. पहा दिवाणजी, कोण आहे ते पहा. अरे कोणा बाहेर? मी सावळ्या कुंभारे हे हे छू. सावळ्या कुंभारे ए छो. सावळ्या कुंभार? हो. पण सावळ्या कुंभाराच्या दरबारात काय काम? शेतीची बाब असेल किंवा काही खाजगी विचारायचं असेल, भेटण्याची इच्छा आहे. ठीक आहे, त्याला म्हणा परवानगी आहे. ये परवा दिवशी ये, परवा दिवशी ये. अहो दिवाणजी, परवानगी आहे. म्हणजे आज बोलू. आज बोलवा. ये आत ये, आत. अरे तू ह्या आईला अरे शिंडीवाले तू इथे का? हो. बरं झालं, मला महाराजांना भेटायचंय. हा. हाय क्या राजा घर में? आहेत, पण एक सूचना. काय? त्यांच्यापासून 10 हात लांब उभं राहायचं, त्यांच्या जवळ जायचं नाही. तुझ्या महाराजाच्या जवळ नाही जायचं. अजिबात नाही. का बरं? तुझ्या महाराजाला काय एडस झालेला आहे का? एडसं नाही, मग? त्यांना पडसं झालंय. अरे बापरे, हेच का ते? तेच हे. मला वाटलं तेच हे. हेच ते. मी मागापासून विचार करतोय की तेच हे. हेच ते. मला सारखं वाटत होतं की हेच ते. तेच हे. आता लक्षात आलं की हेच ते. काठी कशाला आणतो मग? काय दिवाणजी? मगातपासून चाललंय हेच का तेच का तेच का हेच का हेच तेच आणि तेच हेच. तू किती वैतागी आहे रे. बोल, दरबारात यायचं कारण. विनाकारण, हा? महाकारण, हा? निष्कारण. अरे. हेच तर खरं राजकारण. म्हणजे? अरे येड्या हो, हा पैजेचा इडा उचलायला आलोय दरबारात. अरे अरे बापरे, दिवाणजी आहे ना, विडा उचलला. ए चल का, चल चल कोण आहे? चल. कोण आहे बाहेर? अहो मा बायको गंगी बाहेर आली. हा. मला म्हणते धनी इडा उचलला असेल तर पटकन घरी या. का रे? आमच्या घरी मारामारी झाली राव. अरे कोणाची? आता काय सांगायचं. हा. माझ्या पोरांनी हा. आणि माझ्या बायकोच्या पोरांनी आमच्या दोघांच्या पोरांना मारलं. एक अक्षर कळलं असेल तर शपथ. काय? माझ्या पोरांनी, माझ्या बायकोच्या पोरांनी म्हणे आमच्या दोघांच्या पोरांना मारलं. काय चाललंय काय? तुम्हाला इसकटून सांगतो. काय इसकडून घ्यायचं तेवढं घे. त्याचं काय झालं, हा. माझी पहिली बायको मेली. बरोबर. माझी पहिली बायको मेली. मेली. हा. तिला माझ्या पोटची 2 पोरं होती. 2. नंतर मी दुसऱ्या बाई संग लगीन केलं. बरं. तिला तिच्या पहिल्या नवऱ्याच्या पोटची 2 पोरं होती. झाली 4 झाली 4. नंतर आमच्या दोघांच्या संसारात आम्हाला जॉईंट 2 पोरं झाली. हा. तर या जॉईंट पोरांनी त्या 4 सुट्ट्या पोरांना हाणलं. हा. तर 2 जॉईंट वर्सेस 4 सुट्टे. बरोबर. कशी हाणामारी झाली? कसं? हु, हा, कुंग, फु, 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 फु. आय, 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 आय. राजा का उडतोय तिकडे? त्यांना हु, हा, कुंग, फु. आय, 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 आय. राजा स्प्रिंग उडला. ऍक्शन झालेली दिसते. स्प्रिंग ऍक्शन. महाराज, त्यानं विडा उचललाय. त्याचं नाव गाव पत्ता सगळं लिहून घ्यायला हवं आपल्याला. बरोबर. मी सगळं नाव गाव पत्ता लिहून घेतो. लिहून घ्या. आधी बसतो. हो. ए, हा. नाव बोल रे. दिवाणजी. अरे दिवाणजी काय? माझं नाव नाही, तुझं नाव हा, सांग. माझं नाव लिहा. हा. सावळा. सा सारे गम पदनी सा खालचा सा. धरला. हा. बापाचं नाव. बापाचं नाव कावळा. अरे कावळा कसा असेल? कावळा. अरे कावळा कसा असेल? मला विरोध. हो. हु, हा, कुंग, फु. आय, 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 आय. लिहितो कावळा. लिहा लिहा. अण्णाव. आवळा. अरे आवळा कसा असेल? तसं नाही महाराज, हा त्याचा दोष नाही, ही खेड्यावरची पद्धत आहे. अशी? कुणाचा नाव शिंदे असेल तर लोक शिंदा म्हणतात. बरं. कुणाचा नाव कांबळे असेल तर लोक कांबळा म्हणतात. मुळे असेल तर? मुळा म्हणतात. ढोकळे असेल तर? ढोकळा म्हणतात. पोकळे असेल तर? चालू दे रातभर. हा? हेच चालू दे. ढोकळा, पोकळा, चोकळा, मोकळा. तसं ह्याचं नाव आवळे, लोक ह्याला आवळा म्हणत असतील. सावळा, कावळा, आवळा. जसा का आवळ्याच्या झाडावर बसला. या. बसा खुर्च्या बसा. घ्या. बोल. हल्ली मुक्काम मिथुल्ला नगरी. म्हणजे मी इथुल्ला म्हणून मिथुल्ला नगरी. बर. पोस्ट. पोस्ट संमंगनेर. अरे संगमनेर आहे. संमंगनेर. संगमनेर. मला विरोध. हो. हु, हा, कुंग, फु. आय, 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 आय. लिहितो संमंगनेर. हा उडतो का सारखा? ते तुझ्या ऍक्शननी त्याची रिएक्शन होते तिकडं. अरे बापरे. तालुका. हाडपसर. हाड अरे पसरायचे. हडप सर रे बाबा. अरे 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 राजा अरे. भाऊ, त्या दिवाणजीने सगळी हाडं पसरली बघा. अरे दिवाणजी, तुम्हाला काय झालं ही हाडं पसरायला? तसं नाही महाराज, माझ्या माकड हाडाचं ऑपरेशन झाल्यामुळे मला जास्त वेळ बसता येत नाही. मग माकड घेऊन कशाला आला दरबारात? माकड घेऊन कुठलं? जिल्हा. वडी गोद्री बुद्रुक. काय जिल्हा? पिंपरी. पिंपरी.
जिल्हा वडीगोद्री बुद्रुक पिंपरी. महाराज हो. हा जर पळून गेला तर याला या पत्त्यावर शोधायचा कुठं? मला विचारू नका, तुम्ही जा शोधायला. अरे अरे पण शोधायची गरज काय? हा? शिक्षा मी सांगतो, लिहून घ्या. ठीक आहे. जर उद्या सावळ्या कुंभाराच्या मुलानं माडी नाही बांधली हा. तर महाराजांनी सावळ्या कुंभाराला भर चौकात चहा पाण्याला बोलवावं. महाराजांनी सावळ्या कुंभाराला भर चौकात चहा पाण्याला बोलवावं. दिवाणजी, काय अहो, लिहितोय? काय लिहिताय, काय लिहिताय, काय लिहिताय? खोडून टाक. खोडा खोडा ते, खडा ते खडा. आणि लिहा, हा. भर चौकात फासावर देण्यात यावे. भर चौकात महाराजांना फासावर देण्यात यावे. अरे 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 काय काय लिहिताय खोडून दिवाणजी? टाकतो. खोडा खोडा. बोलतो का वक्तो? हा. लिहा, आता लिहा. हा. भर चौकात सावळ्या कुंभाराला फासावर देण्यात यावे. भर चौकात सावळ्या कुंभाराला फासावर देण्यात यावे. बरोबर. आय, 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 काय 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 मध्येच वराडता तुम्ही? काय रे गाढव दगड मूर्ख माणूस आहेस तू. काय गाढव दगड काय केलं? आमच्या महाराजांच्या सिंहासनावर बसतोस. हा? महाराज माझ्या सिंहासनावर बसले अरे होते. अरे तुम्हाला बसायचं तुम्ही बसा. उठ. फक्त भिका मागून आणलेल्या खुर्च्यान म्हणे हे सिंहासन. ये. उठ. हा, उठ. चाल. महाराज मी त्याची सही घेतो. हो, सही घ्या. बरोबर. ए सावळा काय रे दिवाणजी? सही दे. काय देऊ? सही दे. सई नाही. अरे 2 वर्ष झालं सई नाही. सई माझ्या आईचं नाव होतं सईबाई. माझी आई सई 2 वर्षा माग बीडला काखेत उंदीर चावून मिली. सई महाराज हा खरंच ठार वेडा गाढव दगड मूर्ख माणूस आहे. ओ, काय झालं काय? मी असं करतो, मी त्याचा अंगठा घेतो. बरं, अंगठा घ्या. ए हा कागद केलाय ना, ह्या कागदावर मला जरा अंगठा दे. अंगठा पाहिजे? हो. हा घे. ट्ररर. आय. अरे बेशरम नालायक टोणगा खेचर गाढव. ए, शिव्या का देतो? शिव्या का देताय? शिव्या देण्यासारखंच त्यांनी केलं. काय केलं? ह्या कागदावर मी त्याला अंगठा मागितला. हा. म्हटलं दे अंगठा. हा. तर अंगठा माझ्या नाकात घालतोय. अरे माझ्या तुमच्या नाही, तुमच्या. ए इकडे दे, इकडे दे. बोट कर, अंगठा कर इकडं. अरे अंगठाच दिला ना तुला. ए सोंड्या. आ. शाई काय शाई आहे. तू माझ्या हाताला शाई लावतो? हो शाई आहे ही? हो. कुणाची आहे? माझ्या बापाची. तुझ्या बापाची शाई? हो. आणि तू वापरतो? अरे तुझी आई ऑब्जेक्शन खात नाही का रे? हुप. ए दे ठसा. चल हा घे. हा. आणि हो चालता जाणार नाही. हा? अरे मी आडाणी माणूस म्हणून माझ्याकडून लिहून घेतलं. मग मी खेड्यावरचा माणूस आहे ना, मला तुमचे 4 शब्द लिहून द्या तरच जाईन, नाही तर नाही जाणार. अरे आमच्याकडनं लिहून मागतोयस? आम्ही राजे आहोत, राजे. राजे तर बसले ह्याच्यावर. सिंहासनावर, सिंहासनावर. लिहून द्या. लिहून द्या. लिहून घेणार सावळा कावळा आवळा. हा. लिहून घेणार सावळा कावळा आवळा. लिहून देणार लिहून देणार राजे सत्या ओपन पंजा. राजे सत्या ओपन पंजा. अरे अरे अरे, काय लिहिता दिवाणजी, काय लिहिताय? फोडून टाकतो, फोडून टाकतो. हा, लिहा. राजे सत्यवर्मा. राजे सत्यवर्मा. लिहून देतो ऐसा जे की ऐसा जे की कॉमा कॉम. स्वल्पविराम. हा. जर सावळ्या कुंभाराच्या मुलानं माडी बांधली बर. तर राजाने आपली राजकन्या सावळ्याच्या मुलाला दिली पाहिजे. पाहिजे. टिंब. आई. सावळ्याचा मुलगा येडा आहे. येडा. येडा. मी माझ्या बायकोचं लुगडं खांद्यावर घेऊन दरबारात आलो हो. तर मला काय म्हणला तुम्ही? काय? काही येडा माणूस दरबारात आला. हो. मी येडा आहे तर माझं लेकरू लय शहाणं असन का? येडाच असणार. लिहून घ्या. महाराजांनी आपली राजकन्या त्या येड्याला दिली पाहिजे. टिंब. टिंब. सावळ्याचा मुलगा दगड आहे. दगड. एकदम दगड आहे. मला शाई ठसा देता येईना. बरोबर. मी ठसा तुझ्या गालावर मारला. हो. पायाचा ठसा दिला. हो. तू म्हणला काय दगड माणूस आहे. हो. मी दगड आहे तर माझं लेकरू लय शहाणं असन का? दगडच असणार. प्लीज नोट. महाराजांनी आपली राजकन्या त्या दगडाला दिली पाहिजे. टिंब. टिप. सावळ्याचा मुलगा गाढव आहे. गाढव? गाढव आहे एकदम. मी तुमच्या खुर्चीवर बसलो, मला तुम्ही उठवलं. हो. मला म्हणले गाढवा माझ्या सिंहासनावर का बसतो? हो. आता मी जर गाढवे तर माझं लेकरू लय शहाणं असन का? गाढवच असणार. लिहा. लिहा, लिहा. महाराजांनी आपली राजकन्या त्या गाढवाला दिली पाहिजे. रे घ. घेतली घेतली घेतली. महाराजांची सही घ्या. हा. महाराज या कागदावर इथं राजमुद्रा करा. मुद्रा. हा. चला आणि इकडे. हा. अरे 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 अरे, काय वेडा माणूस आहे. गेला, गेला. गंगे. ए गंगे. या बाया कारभारी तुम्ही काय हो ना. आला काय? चला घरा मंदी. अगं घरात काय जायचंय? आपल्या नवीन गाढवानी सांगितलं सावळ्या तू इडा उचल, मी माडी बांधतो. मला सांगा आपलं नवीन गाढव कुठे?
ते तर रात्रीच पळालं. बरं झालं. अगं आई ग, काय? गाडो पळाले मरते आता. मी काय राजाकडे झालं? जाऊन कागद करून आलोय का. अहो हाय घरामध्ये मी तुमची मस्करी केली. तू घाईच्या टायमाला नवऱ्याची मस्करी नको करू हा. जग्गू राजा य या ग या ग या ग या या बाळा या या. ए हवा गिडा आणला. सावळा विडा आणलास हा. आता मी माडी बांधणार नाही. हा. गंगे गंगे ग गंगे, काय हो जी राजा मला सुळावर देईल गंगे. राजानं तुम्हाला सुळावर दिल्यावर मी उघडी पडा. गंगे तू घडी पडू नको, मग मी काय करू. अंगावर गोधडी घे. अंगावर गोधडी घे. हा? जशी काय मी खरंच उघडी पडणार आहे. नाही वय अहो म्हण आहे ती कंची. धनी तर दुनिया नाही तर चारी वाट्या सुनिया. ये बाबा लेकरा मी तुझ्या पाया पडते. माझा मला एकुलता एकच नवरा आहे बाबा. हा लोकांना का 1000-1200 आहेत का. हे बाबा पोरा नीट पाया पड. हा, पडते. त्याला म्हणावं मी चुकले, मी चुकले. मी तुझे चारी पाय पकडते, मी तुझे चारी पाय पकडते. पाचवते हे पण पकडते, पाचवते हे पण पकड. शेपूट 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 पकडते. पण माडी कुठं बांधली सांग रे पोरा. वय 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 सावळा गावाच्या खाली माडी बांधून तयार आहे. या बाया, माझ्या लेकरांनी माडी बांध. ए! या बाया आपल्या लेकरांनी माडी बांधली. गंगे माडी बघायचं. गंगी तू पळ, 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 पळ ग पळ, गंगी तू 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 पळ, गंगी तू. काय झालं गंगे. अहो किती पळीता. हा आगीन गाडीचा डबा सुटल्यावानी. थकला का मरी यायचा गाडा. आता मला पळवते का बरं. तुला आता पळवत नाही. अजिबात नाही. हा पुन्हा दिवस गेले का काय. गबासा गंगे हा. हे गंगे काय? अगं गावाच्या तळाखाली नजर टाक बघ केवढी माडी काय या माडी बाया हा. आपल्या लेकरांनी माडी बांधली. बांधली बा बांधली. कारभारी काय construction कारभारी. आहे? हो. मी सगळं तळ मोजून घेते आता. घे घे घे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. आवय 7वा तळ वरती आहे का खाली. कारभारी हो. मी तुम्हाला ते एक विचारते. काय? एवढी 7 तळाची माडी हा. एका खांबावर कशी काय पेल होती बाया. खांबच आहे त्यो. ऐ? खांब आहे त्यो. हा खांबाच्या पाया पडा. पाया पडा. खांबात काय असतं काय असतं. खांबात काय असतं सगळ्यांना माहिती तुला माहित नाही. अजिबात नाही. श्रावणात कधी पूजा केली का नाही. हा खांबात दाढीवाला देव असतो. दाढीवाला देव. तुला नंतर समजून सांगेन मी. आवय वय येडी काय कळत नाही काय नाही. हा. हे बा सगळ्यांना घे. होय आकाबाईना घे, साळूबाईना घे, होय वय मुळूबाईना घे, मुळूबाईना घे. अगं बाया होय वय हा सगळ्यांना बोलो. वय नवरदेव तयार कर. वय मी राजा- लग्नाला चला मी- लग्नाला चला. मी राजवाड्यात जाऊन सांगून हा, येतो. वय, वय, लग्नाला चला लग्नाला चला. राजा भाऊ फलनवा. अरे राजा भाऊ. हाय अरे अमरीशपुरी. हाय ओ बादशाह के चमचे. हो ओ वरण ढवळे. हाय माझ्या पुराणी गावाच्या खाली माडी बांधली. महाराज बोला. हो महाराज काय झालं. काय म्हणतोय बघा. काय म्हणतो. माझ्या पोरांनी गावाच्या खाली माडी बांधली. अरे काय नशा करून आलास की काय. नशा नाही तुमच्या आई शपथ माझ्या पोरांनी माडी बांधली. तुम्हाला बघायचे का. या माझ्या मागून या या या. ती बघा नदीच्या पलीकडे नजर टाका. माडी बघा माडी बघा. अरे बाप रे 1 2 3 4 5 6 7. मोजा. बाप रे बाप. मोजा. बाप रे बाप. अरे किती बाप. बाप काय दोघं मिळून बापाचं बंडल बांधताय का. नाही रे. असं करू नका रे. का रे. त्यामुळे म्हातारीला त्रास होतो. हाय. सावळा हो. तुझ्या मुलाच्या कर्तबगारीवर आम्ही खुश आहोत. आमची राजकन्या तुझ्या मुलाला दिली. दिली ना. जा लग्नाचं वराड घेऊन ये. मी असं करतो. हा. मी लग्नाचं वऱ्हाड घेऊन येतो. हा. तुम्ही नवरीला सजवून ठेवा. बरोबर. मी नवरदेव सजवून आणतो. हा. दिवाणजी ओ. तुम्ही नवरीच्या आईला सजवा सजवतो आणि द्या माझ्या हातात. माझ्या. काय रे. नाही येतो मी. हॅलो तंबाखू काढून ठेवा. हा? हलकटाव तंबाखू नाही तुमच्याकडे. हॅलो हो हाय. दिवाणजी हा. अहो दिवाणजी ही सगळी तयारी करायला पाहिजे आपल्याला. सगळी तयारी करायला पाहिजे. कोणत्याही शाळे वराड येईल इथे. बरोबर. चला चला दिवाणजी. हो. ताई साहेबांना बोलवा. असं म्हणताय. हो. ताई अहो ताई कोण आहे. मी एकटाच आहे. आले आले. हो म्हणजे अख्खं गाव बोलवायला नेलंय का. एकटाच बोलवतं का नाही इथनं. या ठीक आहे, या, ठीक या. आहे. आल्या आल्या ताई साहेब आल्या. काय? काय काय आपल्या राजकन्येचं लग्न आहे सावळ्या कुंभाराच्या मुलाबरोबर. अगो बाई. हो
अहो कसं शक्य आहे? त्यानं उभं केलंय. हा? तसं नाही, 7 तळाची तांब्या पितळीची माडी उभी केली का नाही? बरोबर बरोबर. अहो पण कसं शक्य आहे? का? कुणाला आमंत्रण नाही, निमंत्रण नाही. अय्या ओ. अय्या ओ. आणि माझं लुगडं. तुमचं लुगडं सोडा. अरे काय? लुगड्याचा विषय सोडा आणि लग्नाचा विषय चालू करा. 6 वारी नेसा, 9 वारी नेसा, नाही तर तशाच या. दिवाणजी आहे त्या साडीवर काय वाईट दिसतंय का? ठीक आहे. हो. काही लागलं सवरलं तर तुम्हाला हाक मारते. हा चालेल चालेल. लगेच या. मी कधीतरी वेळ केलाय का? दिवाणजी अहो वेळ कशाला घालवताय? काय करू? चला 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 आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे. पुढची तयारी सगळी करायला पाहिजे. अहो आत्ता वराड येईल इथे. बरोबर आहे. दिवाणजी ओ. अहो दिवाणजी काय? अहो हळकुंड कुठं आहे? हळकुंड काय? खरं तुमची ताई वेडी आहे. अहो पण अहो हळकुंड कुठं? मग अहो ताई, हळद लावायची असते अंगाला. हळद लावा. दिवाणजी काय अहो आता? दिवाणजी काय? अहो बाशिंग कुठं आहे? बैलाचा बांधला. अरे काय बोलताय? बैलगाडी पाठवा आणि बाशिंग बोलवून आणा. अहो दिवाणजी आहे. अहो कासार कुठं आहे? मला बांगड्या भरायच्या आहेत. त्यानं मागणं सुरुवात केली ना? हा? नाही म्हणजे मागच्या दालनात त्याने बांगड्या भरायला सुरुवात केली का नाही? ए आता- दिवाणजा दिवाणच्या? शिकल्या. ए दिवाणजा आतमध्ये कोणतरी दुसरा दिसतोय. नॉरोळ कुठे? नॉरोळ नारळ. नॉरोळ नारळ नॉरोळ. पपईच्या झाडाला लागला असेल बघा. अरे अहो काय काय? दिवाणजी काय? अहो दिवाणजी काय? सुपाऱ्या कुठे आहेत? सुपाऱ्या सुपाऱ्या मी त्या यांच्याकडे दिल्या होत्या ना. द्या. नमस्कार नमस्कार. तू लांब हो. का बाबा? का बाबा काय तो मरल ना दिवाणजी. त्याची तब्येत बघ तुझी डायरेक्ट का त्याच्या काय गळ्यात पडती का? Oh, I'm जसा काय sorry. तुला तो गोविंदा वाटला का? नो. मागे हो नो म्हणे. आपली पार्टी इकडे. हा. चला, पाहुणे मंडळी आली. नवरा मुलगा मांडवात आलेला आहे. हो हो हो. चला मग आता पेटवा. पेटवा का एकमेकाला भेटवा. अरे मी चुकून भेटवा म्हणणार होतो पण पेटवा चालत वांडातून. तुमच्या या सगळ्या गोंधळामध्ये हा आज मी आंघोळ पण केली नाही बघा. हा. आंघोळ पण केली नाही. नाही केली बघा. येता का माझ्या नळावर? हम तुझ्या आले ठॉक. तिकडं आई, हा? आई. अरे तिकडं कॉर्पोरेशनचा माझा नळ आहे ना, तिथं म्हटलं मी येता का म्हणून. तुझं नळ गेलं त्यातलं पाणी त्याचं. आई. नालायक बेशरम हलकट. ऐ, हिला असं बोलायचं नाही. का रे बाबा? ही माझी बायको आहे. एकट्याची? हा ऐ तुझ्या आईला तुझ्या काय रे? एकट्याची म्हणजे काय माझं तुझ्या बायको सारखं नाही. कसं रे? तुझी बायको नगरपालिका आहे. आय. ही एक सदस्य आहे. अव तुम्ही काय ह्या चिप्पाडाच्या नादी लागलाय. ताण. कवाचं माझं वराट ताट कळलंय. हा. अजून पाण्याची घागर नाही, मावळण ताट नाही. कसा काय लग्नाचा ठराव केला विचार की या शेंडीवाल्याला. अरे बोल की शेंडीवाल्या. बोलतो एवढा अंगावर कशाला येत आहे? अहो दिवाणजी काय चाललंय काय? पाण्याची घागर नाही, माळून ताट नाही. ताई साहेबांना बोलवा. ताई. काय अहो ताई, काय ताट करा. हे नालायका काय बोलतोयस? मावळण ताट करा असं म्हटलं. हा आहा, आलं ताट आलं ठेक्यात आलं. हा ठुमुक 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 काय हा ताट हलते का डेरा हलतोय बघा. ए, हा या का ताई साहेब? हो. कोण ग तू? मी की नाही राज्याची बहीण. हो का? अगं मग बर्री आहे. अगं आई ग अगं मी बर्री आहे. तुम्ही व्हा बाजूला. तू हंती कशाला मागणं ग जावा तावा? तुम्ही व्हा बाजूला. मांडवात मला पाडू नको दाता हो तुला आता सांगतो. ग बसा. हा काय ग हे की नाही तुमचं मानपान. आपलं मानपान. स्टीलचं ताट, स्टीलचं निरांजन. एवढ्या मोठ्या राजाची तू बहीण आणि स्टीलचं ताट आणि स्टीलचं निरांजन होय ग. मोठं घर पोकळ वासन वारा जाई भसा भसा. तरी महाराज तुम्हाला सांगितलं होतं ती समोरची खिडकी उघडी ठेवू नका. या बाया. अहो आपल्याबद्दल नाही, कुंभारांच्या म्हणी आहेत त्या. ठीक आहे. काय म्हणालीस ग तू? म्हणाले मोठं घर पोकळ वासन वारा जाई भसा भसा. असं वय वय असं. काय? कुंभार ते कुंभार तुझ्या बोलण्याला नाही सुंभार. नाक नाही ना तिला भोग पड भीतीला. अगं तू मला बोलतेस. अगं तू मला बोलतेस का? अगं ये ग, अगं जा ग. ही हा हु हा 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 ही हा हु हा
दोन बाया भांडायला लागल्यावर माझ्या अंगात प्रभू देवा येतो. अरे अरे मग दिसेल त्या बाईला मी कच दिशी धरत असतो. चालायचं नाही. तू मग रडू नको उगाच माग व्हाय. हा वय हिन बाईशी भांडू नको. नाही भांडत. ए छू. काय गे पुंगाणे हा. भर मांडवात माझ्या मम्मीशी भांडताना तुला लाज कशी नाही वाटत ग? हेच का मेले मॅनर्स? अय्या हा कोण मेला? हा कोण मेला? हो ना. अहो मला तर वाटतं हा मेला पोत राजा. राजा नाहीच. कुणी केला मेला ह्याला राजा? काय मेला काळा किट्टशी? मला बघवत नाही. आय डोंट लाईक. काय गे पुंगाणे हा एवढ्या मांडवात माझ्या मम्मीशी भांडती. यू नो वॉट झालं वाटोळा वाटोळा. ए गुलछबू ओहो असं नाही काही. बाळा रे बाळा. फुटला नळ फुटला रडायला लागले बाळा. बाळाच्या तोंडात आता दुधूची बाटली घाल. माईला बाळा बाळा रडती. बाळा तुला रडायला काय झालं बाळा? मम्मा हा? मम्मा तिने मला हे असं केलं का? आय डोंट लाईक. आणि तू तिला 3 वेळा हे असं केलं ते चाललं का? हो आय लाईक. नाही, तिने महिनाभर असं केलं असतं तरी चाललं असतं, पण आमच्या ताईंनी एकदा असं केलं तर लगेच आय डोंट लाईक, आय डोंट लाईक. ए गपरी फोकण्या. अरे 3 वेळा माझ्या या पोरीला चिडवू नको. तुला सांगतो कोण आहे ती? आमची करवल्ली आहे. अव असं नका म्हणू. वेगळं होतं या. करवल्ली अव असं नाही म्हणायचं. करवली म्हणायचं. करवली. करवल्ली. अगं बाया. हे, लिहून बघ ना करवल्ली. अव हे, हो. ते नंतर करवल्ली. बर तिचं नाव काय? तुला माहित नाही? नाही. हिच्या पोराचं नाव करिश. करिश? ये करिश की माँ है. करिश माँ. आहा. हा. तुला काय करायचे? आत्याबाई काय? जरा पुढे या. नवरदेवाचं तोंड बघा. ए नवरदेव तोंड वर कर. अगं बाई. अगं बाया. दिवाणजी गाडव. काय काय झालं? दिवाणजी 1 नंबरचे गाडव. काय झालं काय? अहो नवरदेव गाडव आहे. नवर हो हसायला काय झालं दिवाणजी नाही तुम्हाला? महाराज, तुमची बहीण खरंच फार वेडी आहे. म्हणजे? नवरदेव म्हणे गाढव आहे. अरे पण? नाही काय आहे, लग्न आहे सावळ्या कुंभाराच्या मुलाचं. बरोबर. नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नसेल म्हणून नवरदेव गाढवावर बसून आणला असेल. बरोबर. ताईंनी फक्त खालीच बघितलं. हा? नवरदेव असा वर असतो ना, गाढव खाली असतं. हा, होय, बरोबर होय, बरोबर होय. आहे. आता मी शहाणपणानं बघतो. तुम्हीच बघा. महाराज गाढव. काय महाराज 1 नंबर गाढव. दिवाणजी काय बोलताय काय? नवरदेव गाढव आहे. बाजूला बा. हो. अरे काय रे, गाढवाला बाशिंग बांधून घेऊन आलायस? आमची राजकन्या या गाढवाला देणार नाही. जा लग्नाचं वराड घेऊन परत निघून जा. हो महाराज, तुम्ही घाबरायचं नाही. वराडी मंडळीने हटायचं नाही. जेवल्याशिवाय जायचं नाही. जा म्हणतोय राजा तो. ओ महाराज, ओ दिवाणजी, हा. हे लगीन केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. हे बघ सावळा, आमच्या राजकन्याचं लग्न या गाढवा बरोबर करून द्यायला आम्ही मूर्ख नाही. तुम्ही 3 मिळून 7 मूर्ख आहे. कसं काय? कसे काय? हो. हा कागद तूच लिहिला होतास ना दरबारात? हो. हा जरा वाच. हा. असा भुरुंकन बसला होतास. अरे, अरे. 3-4 टिंब आहेत त्यात. वाच वाचतो वाचतो वाच. वाचतो. हा. अहो हा. अहो, काय? जरा बाजूला व्हा. का? आंघोळ केली नाही ना? ग बसा. हान त्याला धरून तिच्या अरे मला तो पारोसा स्पर्श चालत नाही. हा त्याला पाण्यात बसून स्पर्श कर. हा, चला वाचतो आता. हा. पण वाचतो सगळा. वाच. सावळ्या कुंभाराच्या मुलानं एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळीची माडी बांधली तर महाराजांनी आपली राजकन्या सावळ्या कुंभाराच्या मुलाला दिली पाहिजे. टिंब. टिंब. तर सावळ्याचा मुलगा येडा असेल तर येड्याला दिली पाहिजे. टिंब. दगड असेल तर दगडाला दिली पाहिजे. अरे बाप रे, काय रे? गाढव असेल तर गाढवाला दिली पाहिजे. नाच नाच कपोरी. आहा. काय करवल्ली नाचते काय? करवल्ली. थांबा थांबा, मी दृष्ट काढते तिची. दृष्ट काढते. पोरीची दृष्ट काढ. हा वय वय. 1 2 3 आणि 4. अरे बाबा बाबा. धर त्या जानव्याला धर. काय रे, पोरीचं काय बाउंड्रीच्या बाहेर जाऊन कॅच घेतो का रे? तसं नाही सावळा. अरे दृष्ट वरच्यावर झेलली. काय होतं दृष्टीत? 2 लिंब आहेत, 1 मिरची आहे. हा? लिंब ठेवतो, मिरची टाकून देतो. दे टाकून. चला
नवऱ्या मुलीला पटकन घेऊन या. का रे? नवरदेव काट्यावर आलाय. अहो काट्यावर? काट्यात उभाय बराच वेळ झाला. हा. या या. पाहिलंच बेटा, तुझ्या वेडा हट्टापयास तुला गाढवाशी लग्न करायची वेळ आली. असू द्या बाबा, जे माझ्या नशिबात होतं तेच झालं. मी गाढवाशी लग्न करायला तयार आहे. काय डिअरिंग आहे त्याच्या आईला पुरीचं. मी गाढवाची लग्न करायला तयार आहे. ये. आता लगीन करल हा? आणि मग पहाटे पहाटे हिया, हवा, हवा. तुला काय झालं गंगे चिमडीकर सारखं करती. तुम्ही वा बाजूला, हा? मला माझ्या सुनेचं तोंड बघायचंय. तिला हाणू नको हा? तुम्ही गप बसा. तिची तब्येत चांगली नाही, हॉर्लिक्स घेत नाही ती. या बाया. काय पोरीला तोंड नाही का ग काय. नाही 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 नाही. मग काय झालं तोंड बघून या रडती बाया का. बाया बाया, एवढी मोठी पोर आणि माझ्या लेकराला, छोटूक्ष्या लेकराला. हा छोटुकशा लेकराला. वय, वय. तुझं लेकरू म्हणजे 3 पाऊंडाच लेकरू आहे का नाही. अरे असला लांब दांडगा पसरलाय ना आडवा. ए मम्मा, हा? मी माझ्या वहिनीचं तोंड पाहू का? बघ बघ. बघणारच आहे बरं का बाबा. वय वय. धिंग, टाक, 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 धिंग. आहा, काय पोरीची तोंड बघायची स्टाईल आहे. अरे नाही तोंड बघती का शनिवारवाडा बघती. ओ बघ बघ तोंड बघ. मम्मा, काय माझी वेणी की नाही माझ्यासारखीच देखणी आहे बरं का. होय का. आग लागली हिच्या देखूनपणाला. बघ कसं जळतोय बोलतोय. मी याला. हिला जर अंधारात कोणी बघितलं तर माणूस 6 महिने ससून मध्ये ऍडमिट. नॉनसेन्स, जळतोय मी. चला या 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 बाई, या राजकन्याला बोलवतो जवळ. बोलवा. या. कुणाच्या जवळ बोलवतोय. अरे मी आता लग्न लावणार आहे. हा म्हणून ना खुर्ची उभा राहिला, बाहुल्या उभा राहिला. हा. नवरी मुलगी बोहल्यावर आली. नवरी मुलगी बाहुल्यावर आली. हो. मग नवरदेव सोडू का. अरे बाप रे, सोडू का. मला महाराजांना विचारायला पाहिजे. विचारा. हो महाराज, हो, सोडायचा का. सोडा. अरे सावळा, हो. हा तर डायरेक्ट चालला होता. मग काय करणार. हा. गाढवच येते हो, हो. हो. तो काय तुझ्यासारखा शहाणा आहे का. नाही 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 नाही. मग? बरोबर बरोबर. चला बाई, बाई हात द्या. अरे बाप रे, काय रे. काय नाडी थरथाड 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 उडते हो. बाईंची ना. हो. इकडं गाढवाचे नाडा बघा ना कसा उडतोय थाड थाड थाड. अरे हो हो हो. मग हा चला हात द्या. अरे बाप रे. काय रे. महाराज, बोला. नवरदेव गाढव आहे, माहितीये मला. त्याला हात नाही. बाईंनी धरायचं काय. हा? मला विचारू नका, जे हाताला लागेल ते धरा आणि करा सुरुवात. ठीक आहे बाई. हो. बाई नाही त्याला हात धरा त्याचा हा, हा. कान कान. कान धरा. छान. हा. चला सुरू करायचं. हा, करा, हो. करा. सुरू करायचं. सुरू होय. करायचं. पाहुणे मंडळी आली. पाहुणे मंडळी बरीचशीच आली. कोण कोण आले. पंढरपूरचे बाळू कासट आले. बर. चौफुल्याचे सुभाष कांबळे आले. हा. मुंबईचे अशोक भाई आले. हा. पुण्याचे एकनाथ कुदळे आले. हा. कांतीभाई अनंतराव कुलकर्णी आले. बरं. वर सुभाषचंद्र कुलकर्णी बसले. बरं. इकडचे आले, तिकडचे आले, तिकडचे आले आणि तिकडचे पण आले. सगळे आले सगळे आले. आणि राहिलेली मंडळी. तुझ्या आईच्या मैतीला गेले. आई. तुला काय घ्यायचंय. एवढे बसले प्रेमाने ऐकायला बसले, पाहायला बसले. आता बडव की लगीन. चला सुरू करायचं. सुरू. सुरू. चला सुवर देताय का मला. हा हा चला सुवर मिळाला. हा. स्वस्ती. अहो, मला काय झालं तिला रडायला? अगं बाया, बाया, बाया. ए मेरे पपई के पेड़ के तरबूज, तू क्यों फुटफुट के रोरी. बापू, क्या हुआ. बापू ये बामन है ना, हाँ. मेरे कुसरी का डोळा मारता है. डोळा दिवांजा तू माझ्या पोरीला डोळा मारतोय रे. अरे आग लागली मेरे डोळे को. हा? मैं नहीं, इधर तेरे को कोई डोळा मारेगा नहीं. आणि एक काम कर, तुला डोळा मारून घ्यायचा असेल ना तर सिटी पोस्टाच्या इथं जाऊन उभी राहा. हा. सुरू. हा, सुरू. स्वस्ती. आहा, लागला 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 गप्पे. लागला. करिश्मा 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 काय लागला लागला चाललंय भण मांडवात. हा. हो बाबा, काय यांचा की नाही आवाज लागला आवाज. अरे तुझ्या आईला. वा वा वा. दिवाणजी हो. तुमचा नुसता आवाज लागला तर एवढी खुश आहे. आणि मग जर मी अहं. चला सुरू. सुरू. म्हातारी उठली तळ्यात पडली. प्रत्यक्ष मी पाहिली.
तुझ्या नानाची टांग तुझ्या काय कुठली म्हातारी तळ्यात पडलेली बघतो रे येड्या काय काही झालं? लगीन लावतो का माहितीचे मंत्र म्हणतोय तू अरे हो हा लग्न लावायचंय नाही का सरतोय. बरोबर बरोबर चला चला सुरू करायचं सुरू. सुरू हा. वाईट लागतं का लहानपणी बाई दरबारात यायच्या दरबारात येताना तुमच्या बोटाला धरायच्या आणि कशा लुटू 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 दिवाणजी हो, पुन्हा जर लुटू लुटू केलं तर सुटू सुटू आणि ठीक आहे चला सुरू सुरू करा हा. स्वस्ती श्री अरे गप्प, तसं ए, नाही होणार आहे लेकरा अरे ओरडू नको सावळा सावळा तो नाही मी आहे आमचं गाढव नाही वरडत नाही तू गाढवासारखा भोगतो दिवाणच्या हो. का रे काय आहे लग्न कोणाचं आहे गाढवाचं. मानवाचा मंगल बाईला कळेल हा. पण गाढवाचा मंगल त्याला कळायला पाहिजे का नाही बराबर म्हणून बराबर तू गाढवासारखा भोगला हो नशीब झालं गंगे काय? आपण डुक्कर नाही आणलं ती नाही तर हा दिवाणजी भर मांडवात अभद्र चला सुरू हा सुरू सुरू स्वर द्या स्वर द्या हा, द्या. चला सुरू हा मुकाबला है प्यार का लैला ओ लैला ओ लैला लाद घाल त्याला लाद घाल ओ लैला थांब हे. ओ. काय लय करवलीला लैला मांडवा म्हणतोय, लैला तिच्या आईला लैला म्हणतोय रे ती तुमची करवल्ली ह्या मांडवात आल्यापासून माझा घोळ चाललाय सगळा माझ्या लक्षात आलेलं आहे हा. माझ्या पोराचं लगीन झाल्यावर तुमच्या दोघांचंच मी करणार आहे मला काय मरायचंय का मग सरळ एक लगीन लाव बघू चुप चला सुरू सुरू स्वस्ती श्री गणनायकं गजमुखम मोरे सदा मंगलम बाया, कारभारी हे काय हो अरे गाढवाचा माणूस झाला. हा कोण आहे होय ना मी चित्रसेन गंधर्व अरे हाच तो हात धरलेला देव हो तोच हा. इंद्रदेवानी दिलेल्या शापामुळे मी गाढव झालो होतो पण आज राजकन्या सत्यवतीशी माझं लग्न झालं आणि मी शापमुक्त झालो कला संगम पुणे सादर करीत आहे गाढवाचं लग्न. प्रकाश इनामदार आणि हरिभाऊ वडगावकर लिखित गाढवाचं लग्न
संगीत नियोजन वसंत देव, नृत्य दिग्दर्शिका जयमाला इनामदार, निर्मिती आणि संकलन प्रकाश इनामदार. गाढवाचं लग्न या वगनाट्याचे वऱ्हाडी आणि वाजंत्री, हार्मोनियम प्रमोद नातू, ढोलकीपट्टू सयाजीराव पाचारणे, संबळ आणि दिमडी सुरेश पवार, सहाय्यक शिवाजी खैरे आणि बंडू साळुंके, शाहीर विठ्ठल आढाव, साथीदार प्रदीप फाटक. आणि या नाटकात काम करणारे कलावंत सावळ्या कुंभार, प्रकाश इनामदार, दिवाणजी सुनील गोडबोले, बुवा शाहीर विठ्ठल आढाव, तायडे आणि इंद्रदेव प्रदीप खाडे, राजे सत्यवर्मा, शरश्चंद्र पांडव, राजाची बहीण अनुराधा, राजकन्या सत्यवती दामिनी पवार, चित्रसेन गंधर्व प्रसाद कुलकर्णी आणि गंगी कुंभारीण जयमाला इनामदार. आमुची ज्ञानेश्वर माव